एक दिवशी माझ्या पुतणीचा फोन आला, काका काय चाललं आहे? म्हटलं अरे आत्ता मी एक ना सायलेंट मूव्ही करतो आहे, 45 वर्षाच्या गॅपने हा पिक्चर येतो. कोण कोण आहेत? ते म्हटलं विजय सेतुपती आहे, अरविंद स्वामी आहे. खरं सांगायचं तर मला माहीतच नव्हतं विजय सेतुपती कोण वगैरे. त्या कोकणात देखील शाळेची मुलं सगळी मधुभाव आले ते सगळं असं बघितलं की म्हणा मधुभाव एवढा. म्हटलं बा आहे बाबा तो, पॉप्युलर आहे बाबा तो. बऱ्याचशा कलाकारांनी नोकरी सांभाळून करिअर केलं. हो, मीही तसंच केलं. हो, पण इथे पैसा नाही म्हणून लोक नोकरी करत होते. कुठे पैसा नाही, इकडे होते की पैसे होते की. तुमचे पैसे किती बुडाले आता काय? चकाचक दुनिया आहे, पण ती चकाचक दुनिया बहुतांशी खोटी दुनिया आहे. नारायणराव, ही इंडस्ट्री आहे ना 60-40ची आहे. ते म्हटलं नाही, मला कळलं नाही काय. तुम्ही या इंडस्ट्रीत काम कराल ना ते 40% तुम्ही विसरूनच जायचे. म्हटलं का? नाही, ते प्रोड्युसर येतात आणि मग ते सांगतात की एवढे पुढचे सिनेमात तूच आहेस रे. काय हसऱ्या चेहऱ्याची पप्पी घेणारी माणसं खूप असतात. दुसऱ्यांच्या पैशाने रंग तोंडाला लावणारी माणसं खूप असतात. माझ्या नशिबात आहे ते मला मिळणारच आहे. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2मध्ये तुमचे स्वागत. आजच्या जेन झी या पिढीला कदाचित कामगार रंगभूमी, हौशी रंगभूमी हे शब्द किंवा ह्या गोष्टी माहीत नसाव्यात. एकेकाळी ह्या गोष्टींना एक खूप महत्त्व होतं. म्हणजे बरेचसे जे कामगार वर्गातले किंवा असे कष्टकरी जो वर्ग होता त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात अशाच पद्धतीने केली. नंतर मग स्वतःला घडवलं, वेगळे अनुभव आले, चढउतार आले, संघर्ष आला, मेहनत आली, गुणवत्तेला संधी मिळाली, कधी डावललं गेलं. असं करत 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 कितीतरी कलाकारांनी आपली करिअर पुढे नेली. तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट सांगतो. कदाचित ह्याच आजच्याच तुमच्या पिढीला जो भायखळा, माझगाव, घोडपदेव, परेल, लालबाग, चिंचपोकळी, काळा चौकी, डिलाईट रोड, पुढे आपण समजा दादरला आलो, नायगावला गेलो, वडाळ्याला गेलो, शिवडीला गेलो, अभ्युदयनगरला गेलो, किडवाई नगरला गेलो. हा जो सगळा पट्टा आहे ना, हा कामगार विभाग किंवा गिरणगाव, ज्याला पक्क शब्द म्हटलं जातं गिरणगाव असा ओळखला जायचा. आणि या गिरणगावातून आपल्या मनोरंजन क्षेत्राला बरेचसे कलाकार दिले, लेखक दिले, दिग्दर्शक दिले, गीतकार दिले, संगीतकार दिले, गायक दिले. म्हणजे पण तिकडची जडणघडण ही वेगळी होती, असते. आणि अशाच त्याच पट्ट्यातून, मी पट्टा शब्द अशाच मानतो की तो जो सगळा एरिया आहे त्याला पट्टा म्हटलं जायचं. त्यातलेच एक खरं तर त्यांना ना आनंदाचे प्रवासी म्हटलं पाहिजे. कारण त्यांची जी वृत्ती आहे, त्यांनी जे काम केले, काम करतायत, कामाचा भरभरून आनंद घेत आहेत, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत आणि ती सकारात्मकता त्यांचं एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे. तर असेच एक कलाकार नारायण जाधव हे आज आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. बघूया, त्यांना मला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार. नमस्कार. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2मध्ये तुमचं स्वागत. वा. तुम्हाला अगदी पहिलं सुरुवातीला एक वेगळाच प्रश्न करतो. तुम्हाला तर आठवत असेल, पूर्वी समजा तुम्ही भाऊच्या धक्क्यावरनं मुंबईला आलात, तर तुम्हाला मुंबईला येताना मुंबई जवळ आली ना की तुम्हाला ती आपल्या गिरणीची चिमणी दिसायची, धुरांडी दिसायची. तुम्ही कधी बँडस्टँडला फिरायला गेला वांद्र्याला? वांद्र्याला नंतरच्या काळात गेलो मी. पण बँडस्टँडला आपण जर फिरायला जायचो त्यावेळेला, त्याला तिकडून आहे ना आपण ज्याला मुंबईकडे बघायचो, वरळी दिसायची आपल्याला, महालक्ष्मी दिसायची, तेव्हा पण आपल्याला ना ती धुरांडी दिसायची, गिरणी. ती ओळख होती आपली, मुंबईची ओळख होती. बरोबर आहे. तुम्ही समजा एसटीने आलात मुंबईमध्ये, सायनच्या पुढे आलात, लालबागमध्ये आलात की मग ते कुठेतरी तुम्हाला त्या मिल दिसायच्या, ते मिल कामगार दिसायचे. आज काय दिसते तुम्हाला? नाही, आता काही दिसत नाही. खूप मोठ्या मोठ्या
इमारती तिथे दिसतात. 1-2 ठिकाणी चिमण्या राहिलेल्या आहेत त्या. म्हणून मी सगळ्यांना बऱ्याचदा सांगतो की लहानपणी जे काही निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आम्ही जो चंद्र बघितला तो त्या चिमणीच्या मागून येणाराच चंद्र आमच्या खूप लक्षात राहिलेला आहे. आणि आता एवढ्या मोठ्या इमारती झाल्यात, आता मुंबई ना अशी उभी वाढायला लागली. जी आडवी होती ती अशी उभी वाढायला लागली आहे आणि एक मनात भय होत येतं की पुढे या मुंबईचं काय होणार आहे. कारण आम्ही ज्या पिढीतनं ज्या वातावरणात वाढलेलो आहोत त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे. आणि ती प्रत्येक बिल्डिंग माझ्या अंगावर कोसळणार की काय असं काहीतरी एक अनामिक भीती असते तिथनं जाताना. खूपच बदलली. आणि वैयक्तिक सांगायचं झालं तर आजही एखादी ते चिमणीचं धुरांडं वगैरे दिसलं किंवा तो भोंगा दिसला मोठा, डोळ्यात पाणी येतं. बदलली, मुंबई बदलली. काहीतरी हरवलं, ते नेमकं काय हरवलं माहीत नाही, पण ते कृष्णाकाठी कुंडला आता पहिले उरले नाही असं जे गोविंदाग्रज म्हणून गेले ना, तसं त्या एरियातनं फिरताना खूप वाटतं की हे माझं नाही आहे. मी खूप लांब गेलो आहे त्याच्यापासून. आपलेपणा गेला, त्या चाळींबरोबरच गेला असं वाटतं. बदल आहे, अपरिहार्य आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण काहीतरी खूप मोठं गमावलं हे सतत जाणवत राहतं. मग तुम्हाला अशी स्वप्न वगैरे पडतात, दचकून उठता? स्वप्न पडतात, मी सांगितलं ना त्याप्रमाणे स्वप्न पडतात. काही वेळेला जुन्या याच्यातच मोस्टली माणूस जो आहे ना तो वर्तमानात जगण्याच्या भूतकाळात जास्त रमतो. आणि मी तर हां. खूपच नॉस्टॅल्जिक होतो. हां. बऱ्याच गोष्टी हां. त्या लक्षात आल्या की हां. खूपच नॉस्टॅल्जिक होतो. स्वप्न पडलं तर, आणि त्यात असंच काहीतरी हरवून गेल्यासारखं होतं आणि मग रडत रडत उठणं होतं ते. म्हणजे अरे हे काहीतरी जुनंच आठवतं सगळं. ते संपूर्ण त्यावेळी दसऱ्याच्या वेळेला प्रत्येक मिलमध्ये आरास व्हायची आणि मग तिथे जायला मिळायचं त्यावेळेला. किंवा प्रत्येक मिलची एक पूजा असायची, सत्यनारायणाची महापूजा, आणि त्याच्यात कार्यक्रम वगैरे असायचे. त्या दिवशी सगळ्यांना मुक्त द्वार असायचं, त्यामुळे बघता यायचं. आणि प्रत्येक आत्ता ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला, कारण माझे वडील फिनले मिलमध्ये कामाला होते, माझा भाऊ गोल्ड मोल्ड मिलमध्ये कामाला होता. आमच्याकडचं असंच होतं वातावरण की SSC वगैरे झाला की त्याला मिलमध्ये चिकटवून टाकायचा. परमनंट म्हणजे जातू होणं. हां. तो जातू झाला की तिकडे मग तो मास्तर म्हणून चिकटला त्या तिथे, आणि तसंच व्हायचं. पण नंतरची पिढी मात्र बदलली, म्हणून मग वेगवेगळे व्यवसाय आले. मग मी बँकेत गेलो, तर काही वेळेला असं मनातही येतं की अरे कदाचित वडिलांनी जर मिलमध्ये लावलं असतं मला, हां. तर मिलमध्येच मी मास्तर म्हणून माझी करिअर झाली असती असं वाटायला लागतं. नाही, पण तुम्ही कलाक्षेत्रामध्ये चांगलं नाव कमावलेलं आहे. हो, हो. हे पुन्हा क्रेडिट गोज टू माझा विभाग, कामगार विभाग. कारण कामगार विभागात आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या खूप संपन्न असं सगळं पाहिलेलं आहे. हां. कारण तो एरियाच संपूर्णपणे घाटी, कोकणी असं सगळं. आमच्या चाळीत मी जुनी संभू कामाट्याच्या चाळीत लहानाचा अच्छा. हां. मोठा झालेलो आहे. हां. किरोळ स्टेशनच्या डाव्या बाजूला आहे तिथे. हां. तिथे पावनादेवी बँड पथक होतं, पावनादेवी भजन मंडळी होती. आता त्याची जर ओळख करून द्यायची तर गेली 40 वर्ष बालनाट्य स्पर्धा हां. आमचं रवी किरण मंडळ आहे हां. ते चालवते, आणि ती संस्था अजूनही चालू आहे. तर तिथे मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे मग भारूड, कीर्तन, बऱ्याचशा डबलबारी, त्यावेळची काल्पनिक ऐतिहासिक नाटकं, हे जे सगळं आहे ना ते सगळं पाहता आलं. आणि त्यामुळे मग पोवाडे, शाहिरी परंपरा, मधला काळ होता तो गाण्याच्या ह्याचा होता. नंतर मग डान्सचा एक प्रकार होता. सगळी जी मंडळी होती, फरांदे मंडळी, खामकर मंडळी, ही हां. सगळी जी मंडळी होती, शाहीर अमर शेखांचं कलापथक होतं. हां. त्यामुळे भरपूर पाहता आलं, भरपूर अनुभवता आलं. आणि त्याचं कुठेतरी बीज रोवलेलं असावं, कुठेतरी ते मुरलेलं असावं आणि ते असं वर उफाळून आलेलं असावं. म्हणून मी नेहमी सांगतो की मी कामगार विभागाच्या कुशीतून मोठा झालेला माणूस आहे. अरे वाह! आणि मला सांगायला अभिमान वाटते की कुठेतरी ते नाटकाचा एक काय म्हणतात त्याला, कंड म्हणू आपण, अगदीच ह्याच्यात ग्राम्य भाषेत खाज, ती खाज असेल तर ती तिथे कुठेतरी झाली की नाही, नाटक काहीतरी आहे, नाटक वेगळं आहे, नाटक एक वेगळं विश्व आहे, वेगळं जग आहे त्याच्यात आपण. आणि मग
संधी मिळत गेली तसं करत गेलो. पण मी तसं अपघातानेच आलेलं आहे. मी सगळं मला काहीतरी व्हायचं असं कधीच नव्हतं. मी चेष्टा करण्यातच जास्त हुशार होतो. पण एकदा ते पडलं अंगावर, मी काम केलं, लोकं म्हणाले खूप छान काम करतोस. आणि मग आजूबाजूची माणसं आपल्याला काही गोष्टींची जाणीव करून देतात, की अरे तुझ्याकडे हेच चांगलं आहे, तुझ्याकडे ते चांगलं आहे. पण एक मात्र वाटायचे, कुणीही काम केलं की मला असं वाटायचं की अरे याच्यापेक्षाही चांगलं काम करू शकला असता तो माणूस. त्यांनी या पद्धतीने करायला पाहिजे होतं काम, तर ते चांगलं झालं असतं. आणि मग मी त्या पद्धतीने काम करायला लागलो, लोकांना आवडायला लागलं. एकातून एक अशी संधी मिळत गेली. वातावरण पोषक होतं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही उत्साही आणि उत्सवी हो अशा हो वातावरणामध्ये हो वाढलात. हो हो हो. बरोबर आहे. कारण लालबाग मला माहिती आहे, कारण मी येस येस गिरगावकर, हो त्यामुळे लालबाग काय किंवा तो गिरणगाव काय लांब नाही आहे. पण हे तुमच्या पथ्यावर पडलं. हो नक्कीच. पण मी तुम्हाला आता एकदम वेगळ्या प्रश्नाकडे नेतो. या. तुम्ही आता एवढा मोठा प्रवास, हं, तुमचे चित्रपट, नाटकं, लेखन, पुस्तकं, मालिका, म्हणजे आता तुमचं ठरलं तर मग हो हो. किती एपिसोड झाले? आत्ता माझ्या मते म्हणा आज किंवा उद्याकडे 1040, 1041, 42. बरं, चित्रपट हो म्हणजे आता थर्ड आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पण तुमचा चित्रपट गमन. गमन गमन. हां, आता पुणे फेस्टिवलमध्ये पण तो हो. आहे. तुमचा चित्रपट कप बशी रिलीज होतोय, गांधी टॉक्स रिलीज होते. होय, हे होय. सगळं आहे. हो हे वैभव आहे. हो हो. म्हणजे तुम्ही कल्पना न केलेली असं वैभव आहे. माझी एक वेब सिरीज देखील चालू होईल आता, देवखेळ नावाची. देवखेळ नावाची. हं, हे वैभव आहे, ही तुमची मिळकत आहे. हो. तरी तुम्ही नॉर्मल कसे? म्हणजे तुम्ही तुमच्यात बदल नाही. कारण मी तुम्हाला जे काही ओळखतो, नरिमन पॉईंटच्या स्टेट बँकेच्या खाली तुम्ही मला भेटायचा दुपारी. हो तुम्ही जेवायला यायचा, चहा प्यायला यायचो आणि मी माझ्या बरोबर. नवशक्तीच्या कार्यालयाकडे जायचो. अगदी बरोबर. ते तुमचं बघणं मला अजूनही डोळ्यात आहे. हं, तुमचं जे बघणं, कौतुक करणं किंवा बोलणं. आता ही जी गोष्ट आहे ह्याला जवळपास 30 वर्ष झाली. हो बरोबर आहे. हां, मग तुम्ही हात तसे कसे काय राहू शकला? एवढं सगळं आता हे तर एक आहे एवढं, म्हणजे हे आपण अशा क्षेत्रामध्ये आहोत की जराच्या यशाने सुद्धा हं. माणूस बदलताना, बिघडताना आपण पाहतो. तुम्हाला हे नॉर्मल राहणं कसं काय जमलं? नाही, काय गोष्टी माहिती आहे का, खूप मोठी माणसं तुम्ही ज्यावेळेला बघता ना, खूप मोठी माणसं खूप लीन असतात. आणि माझ्या आयुष्यात बऱ्याच वेळेला एक यांची जशी हे ना, आमच्या सुधीर मोगेंची एक कविता आहे, हां, दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन येतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. तशी आपल्या आयुष्यात कळत नकळतपणे काही माणसंही येतात. हां. आणि मग त्यांच्याकडून कसं जगायचं, एक माणसाला ना जगण्याबद्दलचं, स्वतःच्या जगण्याबद्दलचं, दुसऱ्याच्या जगण्याबद्दलचं कुतूहल जर निर्माण होत असेल ना, तो कसा जगतोय, मी कसा जगतोय, माझ्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काही नसताना तो आनंदी कसा राहतो, त्याच्या आनंदाचे क्षण कोणते आहे, हे अवतीभोवती सगळ्या गोष्टी बघत राहिल्या ना की आपण मी सांगतो तुम्हाला, मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेतला 1ली ते 4थी शिकलो. मी रोड स्टेशनच्या समोर अच्छा. शाळा होती तिथे. 4थी नंतर मी छबिलदासमध्ये आलो. हां, तर आता मला 1ली ते 4थीमध्ये आमच्या शकुंतला पाटील, नंतरच्या मिनल ठाकूर, त्या मॅडम होत्या. त्यांनी काहीतरी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला, ते आम्ही ॲडॉप्ट केलं. नंतर मी ज्यावेळेला छबिलदासमध्ये आलो त्यावेळेला संपूर्ण वातावरणच खूप छान होतं. आम्हाला शिक्षक खूप छान होते सगळे, त्यामुळे त्यांच्याकडनं काहीतरी आलो. नंतर मग SSC झाल्यानंतर नेमकं आपण काय करायचं, तर मला खरं थोडासा हुशार होतो, त्यामुळे लोकांना असं वाटायचं की आमच्या घरातल्यांना सगळ्यांना वाटायचं की याने डॉक्टर वगैरे व्हावं. मलासुद्धा वाटायचं की अरे डॉक्टर व्हायला हवं. पण नंतर काय बऱ्याच गोष्टींचं अट्रॅक्शन ना, की फिल्मी पाहायला पाहिजेत, नाटकंही पाहायला पाहिजेत, ह्याच्यावर बोलता आलं पाहिजे, त्याच्यावर बोलता आलं पाहिजे. तर मग काय ते राज कपूर वगैरेचं वेड लागलं आणि मग दांड्या मारून सगळे कामी, मॅटनी शो वगैरे त्यावेळेचे. ₹1.65 अप्पर स्टॉल मिळायचे आम्हाला त्यावेळेला, ₹2.25 बाल्कनी, ₹1.05 लोअर स्टॉल, 15 पैसे मिळायचे. 7 दिवसाचे ₹1.05 झाले की कोहिनूरला बरोबर आमच्या बाजूला आम्ही जायचो आणि तिथे देखील इंटरेस्टिंग माणसं मिळायची. मला एकदा आठवतं, दिल अपना और प्रीत पराई पिक्चर बघायला गेलो होतो. हां, तर राज कपूर कुठेतरी
काळीज देऊन बसलो, एक हळवा कोपरा निर्माण झाला आणि मग मॅटेनी वगैरे बघायला लागलो. 15 पैसे रोज मिळायचे. 7 दिवस झाले की ₹1.05 जमायचे की लोअर स्टॉलचं तिकीट मिळायचं. मग बाजूला कोहिनूर थिएटर. मग तिकडे देखील इंटरेस्टिंग किस्सा होता. तो एक दिवशी मी दिल अपना और प्रीत पर आई पिक्चर बघायला गेलो. अच्छा, राजकुमार, मीना कुमारी, तिचं नाव करुणा अजूनही आठवते, नर्सची भूमिका होती. तर त्याला गेलो. तर इंटरवल झाला आणि ते युनिफॉर्म छबिलदार असतात. एका गृहस्थाने मला, काय रे दांडी मारून आलास का? तर मी आपलं घाबरत हो, तर चल चहा प्यायला चल, आणि हरकत नाही दांडी मारायला, असे छान छान पिक्चर बघायचे आपण, असं. तर मला एवढं बरं वाटलं की रे कोणतरी आपल्या जवळचा माणूस मिळाला. तर मला अजूनही ती सगळी गाणी वगैरे आठवतात. मग त्यानंतर रेकॉर्ड्स आणि गाणी सगळं करायचं. तर हे जे कुतूहल आहे ना, ते कुतूहल तुम्हाला आयुष्य खूप रंगीत संगीत असं आयुष्य दिलं आहे देवाने. तर सगळ्याबद्दल सगळं कळलं पाहिजे. म्हणून मग मी नंतरच्या काळात SSC झाल्यानंतर म्हटलं आपल्याला चांगलं मराठी बोलता यायला पाहिजे, मराठीचं ज्ञान असलं पाहिजे. मग काय करायचं, तर MD कॉलेजला शांताबाई शेळके शिकवायला होत्या. अच्छा, परळला. मग तिथे मुद्दाम ॲडमिशन घेतलं. केशव मेश्राम होते आमचे. आणि नंतर तिथून जे चालू झालं, बाई किती छान बोलता. आता मगाशी तुम्ही बोलण्याच्या ओघात मेघवाडी वगैरे केलं. तिथे समोर एक महाराष्ट्र मित्रमंडळ नावाची एक लायब्ररी होती. त्या लायब्ररीत जायचं आणि वाचनाचा अफाट वेड. म्हणजे आजही मला आत्ताच मी कालच द्रौपदी नावाची अशोक समेळनची कादंबरी त्याची विकत घेऊन वगैरे माझ्याकडे पुस्तकाचा संग्रह चांगला आहे. तर बघता बघता मी लक्षात आलं, अरे 285 पानं वाचून झाली. मग मीच म्हटलं, अरे नारायणा, स्वतःचीच कादंबरी आहे, विकत घेतली आहे, एवढी काय घाई आहे, आरामात वाच. पण काल झाली माझी ती वाचून. तसं दिवसाला काहीतरी वाचायचं, त्याच्याबद्दल बोलायचं, चांगलं आहे ते इतरांना सांगायचं. त्यामुळे जी उत्सुकता आहे. आणि आम्हाला एक दिवशी बोलण्याच्या ओघात यांनी खूप छान सांगितलं होतं, शांताबाई शेळकेनी, की त्याने सांगितलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयुष्यात केव्हा तरी कातरता येते, कधीतरी विषण्ण वाटतं, कधीतरी वाटतं, पण आपल्याभोवती आपणच चांगुलपणाची बेट निर्माण करायची. ती केलीत ना की तिथे गेलं की फ्रेश व्हायला होतं. तर माझ्या अवतीभोवती खूप मित्रांचा गोतावळा आहे. त्यामुळे मला असं कधीच वाटत नाही की बाबा लो आहे. लोक सांगा मला लो वाटतं, लो वगैरे काही नाही. खूप छान आहे लाईफ, खूप छान आहे यार, जिओ और जिने दो. पण तुमच्या आता या स्वभावाशी निगडीत, म्हणजे आता तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट म्हणालात की तुम्ही इतरांच्या वागण्यातून शिकलात. विजय सेतुपती बरोबर जे आता तुम्ही काम केलं, गांधी टॉक किशोर बेळेकरच्या, येस, हा अनुभव काय आहे? अरे बापरे, खरं सांगायचं तर मला माहीतच नव्हतं विजय सेतुपती कोण वगैरे. कारण मी ते साऊथची वगैरे काही तितकेसे नाही. मला याचं खरं म्हटलं तर पुन्हा तुमच्या माझ्यासारखंच आपण त्या त्रिमूर्तीमध्ये जास्त अडकले. दिलीप कुमार राजकपूर देवानं तिथे अडकलेलं आहे. नंतर मग शम्मी कपूर आला, मग ते बाकीचे सगळे झाले. म्हणजे सगळ्यांनी चांगलंच आमचं मनोरंजन केलं. त्याच्याबद्दल विजय सेतुपतीवर माहीत नाही नव्हतं. पण एक दिवशी माझ्या पुतणीचा फोन आला, किशोर बेळेकर मला अपघाताने भेटले. आता बघा, गमन चित्रपटाचा मनोज नाईक साटम, त्याची ती अपरांत कादंबरी, ती मला आवडली होती. मी त्याला जस्ट बोललो होतो, तो माझ्यासाठी थांबला. त्याचं सगळं करायचं होतं. 8 वर्षांनंतर आम्ही पिक्चर करतो आहे आणि मग तो पिक्चर झाला. आता मी ह्या क्षेत्रात आलो, त्याला कळत नकळत जबाबदार आमचा चंदू गायकवाड, त्याने मला कळत नकळत नावाची सिरियल दिली. मी करणार नव्हतो. मला फोन आला, आमच्या मनीष दळवीने विचारलं काय, मी त्यांना विचारलं किती दिवस लागणार, काय किती ट्रॅक आहे, काय सिरियल चांगली आहे तुमची. मग थोडंसं मानधना वगैरे झालं ते. पण त्याने सांगताना इमिजिएटली सांगितलं की चंदू गायकवाडने नाव सुचवले तुमचं. म्हटलं अरे यार. आणि मला ही नवीन मुलं आहेत ना सगळी, मी ह्या मुलांच्यात खूप चांगला रमतो. त्यांचा ॲप्रोच काय बघण्याचा जीवनाकडे ते मला खूप आवडतं. जुनी माणसं असतील तर त्यांच्या अनुभवाचं संचित काय, तुम्ही कसे जगलात, काय केलं, काय स्ट्रगल होता तुमचा, त्याच्यातनं काहीतरी मिळतं. मग तिथे मिळालं तर चंदू गायकवाड आता नेहमी माझ्या नावाचा आग्रह धरत होतं, म्हणून ते आलं. आता हा आमचा बेळेकर, त्याचा भेटला, तो भेटला म्हणजे एक दिवशी त्या तो हाजिरी नावाचा सिनेमा करत होता. त्याचा विषयच वेगळा होता. आपल्याकडे प्लेग नाही असं नाही, अजूनही आपल्याकडे पोस्ट आहेत जे उंदीर मारले जातात.
तर काहीतरी 20-25 उंजीन मारले की तुमची हाजरी लागते. पण रात्री काम करावं लागतं. त्या मुलांची लग्न जमत नाहीत. काय म्हटलं रे, हा काहीतरी वेगळाच आहे, हे काहीतरी. तर त्यात तुम्ही काम कराल का? असा एक रोल आहे. तर म्हटलं करतो मी. आम्ही गेलो आणि किशोर बेळकर म्हणजे काय बापरे, स्वीट टंगो. तो कधी भडकलेलाच मला कळला नाही. शांत, कायम शांत. आणि मग एक दिवशी तो बोलताना म्हणाला, माझ्या डोक्यात एक विषय आहे, जवळजवळ 24-25 वर्ष गांधी टॉक्सचा विषय आहे त्याच्या डोक्यात. आणि त्याने दिवशी मला बोलावलं आणि मला त्यांनी प्रोडक्शन हाऊसला बोलवलं. मला तो सांगायला लागला, असा एक म्हातारा माणूस आहे, जो निग्लेक्टेड आहे. तो चाळीच्या एका ठिकाणी बसलेला असतो. त्याच्याकडे एक रेडिओ आहे. त्या रेडिओवर तो गाणी ऐकतो आणि दुर्लक्षित आहे. म्हटलं अच्छा. म्हणजे त्याचे आउट ऑफ रेंज आहे म्हणा ना, तो रेंजमध्ये नाहीच, कधीतरी रेंज मिळते. तो म्हणला करेक्ट यार, काय कॅरेक्टर तुम्ही पकडलं, करेक्ट असंच आहे. तो माणूस दुर्लक्षित आहे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला काम करायचं आहे, म्हणजे तुम्ही त्या चित्रपटात काम करा. म्हटलं झालं. तिथे विजय सेतुपतीचं नाव, तर माझ्या पुतणीने फोन केला आणि पुतणी म्हणायला आली, काका काय चाललं आहे? म्हटलं अरे आत्ता मी एक ना सायलेंट मूव्ही करतो आहे. आता सायलेंट मूव्ही ते देखील कसं, पुष्पक आम्ही पाहिलेला कमल हसनचा. संगीतम श्रीनिवासराव येस. ते डायरेक्टर. 40-45 वर्षाच्या गॅपने हा पिक्चर येतोय. तर मग मी त्याला सांगितलं मला काम करायचं आहे, कारण हा आउटस्टँडिंग आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि नंतर मला कळलं त्याचं बॅकग्राऊंड स्कोअर, म्युझिक वगैरे सगळं A.R. रहमान करतो आहे वगैरे. म्हटलं क्या बात आहे. नाही मी या चित्रपटात काम करणार, मला काम हवं आहे. तू ज्या अर्थी मला बोलावतो आहेस त्या अर्थी रोल चांगला आहे, मी काम करणार. आणि म्हणाले कोण आहेत ते? म्हटलं विजय सेतुपती आहे, अरविंद स्वामी आहे, झरीना वाहाब आहे, आदित्यराव हैदरी आहे. तर विजय सेतुपतीचा मला काय काका, विजय सेतुपतीबरोबर तू काम करतोस? म्हटलं का काय झालं? अरे तुला माहिती नाही? म्हटलं नाही मला माहिती. काय झालं? तो म्हणाला अरे सुपरस्टार तो याचा वगैरे. म्हटलं हो का? नाही मला नाही माहिती. अरे बघ त्याचे पिक्चर्स, काय सॉलिड आहे तो माणूस. म्हणून शूटिंगच्या पहिल्या दिवशी गेल्यानंतर आम्ही उषाताई नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी, बरं उषाताईंचा तो मुलगा असा दाखवलं आहे, मी कोपऱ्यावरच्या रूममध्ये जिन्याच्या जवळ तिथे कायम बसलेला, असं ते होतं. ते दुसऱ्या दिवशी सेटवर गेलो, तर चाळीच्या सेटवर गेलो, बघितलं. तर मी विचारलं अरे बाबा तू कोण, तो विजय सेतुपती कुठे आहे? तर मला असं दाखवलं वर. तर चेक्सचं शर्ट घातलेलं साधा माणूस एक उभा होता. तर मी त्याकडे बघितलं आणि म्हटलं हा विजय, तो स्टार आहे तो. हो. म्हटलं रे हा खाली उतरलं तर तसं कोण ओळखणारही नाही त्याला. पण नंतर मग त्याचं ग्लॅमर कळायला लागलं, कारण एकदा सेटवर एक माणूस आला होता. मी ओला उबेरसाठी थांबलो होतो, तर तिथनंच गाडी आली. तर म्हणाला अरे यही पे थे क्या आप? म्हटलं हां वो विजय. म्हटलं विजय, कल मुझे पता चला यहाँ पे शूटिंग होने वाली है विजय से. ते म्हटलं अरे तू काय खायला देणार होता का? तू सकाळपासून इथे उभा आहे. नाही मी त्याचा फॅन आहे म्हणे, मी त्याच्याबरोबर फोटो काढून. मला एक आश्चर्य वाटलं, एक सर्वसाधारण माणूस स्वतःची रोजीरोटी बाजूला ठेवून तो विजय सेतुपतीला कुणीतरी सांगितलं म्हणून भेटायला आलं. म्हटलं काय मोठा माणूस असेल. आणि ज्याला पर्सनली ओळख वगैरे झाली आमची, त्यावेळेला किशोरने बरंच माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं. आणि पहिला सांगतो म्हणजे किती माणसं मोठी असतात, त्यांच्याकडं काय शिकण्यासारखं आहे ते. माझा सीन होता, तर मला किशोर आला आणि मला म्हणायला लागला सर तुम्ही लूकसाठी इथे थांबाल का? तर म्हटलं हां थांबतो. तर त्यांचा लूक होता, विजय सेतुपती माझ्याकडे बघणार होता. मी असा बसलो तिकडे. त्याने असं बघितलं माझ्याकडे असं, आणि मग त्याचा सीन झाला. सीन ओके झाला. तर तुम्हाला तिकडून थँक्यू असं मला म्हणाला. तर मी म्हटलं अरे थँक्यू क्या? नाही. मग मला बाजूला घेतलं. मला म्हणाला आप बहुत पॉझिटिव्ह हो. म्हटलं मैं हां आप बहुत पॉझिटिव्ह हो, म्हणजे बहुत अच्छा लगा. मग त्याने ओळख करून दिली. मग उषाताईने आणि मी, मग त्या म्हणाला की मराठी कविता वगैरे. मग त्याने आमच्याकडनं श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊ न पडे. मग त्याने मिनिंग काय वगैरे सांगितलं. तर मी मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये त्याला तो समजवण्याचा, मग त्याच्याकडनं मी करून घेतलं ते रिदममध्ये. ऐसा नाही श्रावणमासी बोलो, श्रावणमासी हर्षमानसी हर्षमानसी बरोबर. आणि त्या माणसाने त्या मधल्या पिरियडमध्ये त्या 4 ओळी पाठ केल्या होत्या. हो अच्छा. एवढा आणि डाऊन टू अर्थ, कधीही असं काही जाणवलेलं नाही, काही नाही मला तर अजूनही. मग मी त्याला हाही किस्सा सांगितला
की बाबा रे मला काही तुमच्याबद्दल माहिती नव्हतं, माझी पुतणी असं असं म्हणाली आणि पुतणीला बघायचं आहे तुम्हाला. तो म्हणाला घेऊन या ना. ते म्हटलं नाही मी सेटवर कोणाला नेत नाही, मला आवडत नाही ते. आपल्यामुळे डिस्टर्बन्स होता कामा नये गोष्टींचा. एवढा मोठा माणूस पण खूप मोठा म्हणून ते त्याचा महाराज वगैरे तो पिक्चर वगैरे बघितला त्यावेळेला त्याचं पोटेन्शियल कळलं. त्यांनाही मी विचारलं तुम्ही कसे आलात इंडस्ट्रीमध्ये. मग तो म्हणाला मी अकाउंट्स क्लार्क होतो, मग मी ते कसं केलं, मग ज्युनियर म्हणून कसा राहिलो, मी दुबईमध्ये काय कुठेतरी आखाती देशात तो काम करायचा, अच्छा, ते हां. तिकडनं हे केल्यानंतर मग म्हटलं आत्ता एवढं मोठं. मग त्याचा तो माहोल बघितला, त्याच्या अवतीभोवती त्याचा मेकअप म्हण, त्याचा ड्रेस म्हण, त्याची एक कोणतरी सांगणारी मेंटॉर वगैरे असं म्हणू शकतो, ती एक्सप्लेन करणारी, त्याप्रमाणे तो करणार. पण अतिशय डाऊन टू अर्थ माझ्याबरोबर आणि आमच्या आऊबरोबर म्हणजे उषाताईंबरोबर. कारण उषाताईंचाच तो आणि मला तो विचारायचा कि अभी आपने ये जो किया वो कैसे किया. मला ऐसा आपकी थॉट प्रोसेस क्या थी. ऐसी सी थॉट प्रोसेस क्या बात है. मग तो काहीतरी वेगळं करायचं त्याच्यात. मैं अभी ऐसे करूँगा, करो ना. तर मग त्याच्यावर मला काहीतरी सुचलं तर तो मला पुन्हा विचारायचा या अभी आपने क्या किया. म्हटलं असं असं केलं तर तो खुश होता ऐकून. पण ग्रेट माणूस, मोठा माणूस विजय सेतुपती. पण ह्या लोकांना असं वागणं कसं जमत असेल? तुमचं निरीक्षण काय? परिस्थितीची जाणीव असेल ना, आपण नेमके कुठून आलोत, आपले रूट्स नेमके कुठे आहेत. आणि हे सगळं चकाचक दुनिया आहे हो. पण ती चकाचक दुनिया बहुतांशी खोटी दुनिया आहे. मगाशीच आता आपण बोलताना म्हणालो ना की आत्ता गाडगिळी गेले. हां. कोण होतं? आमचे सुवलला गेले त्यावेळेला मी होतो तिथे, कोणी नव्हतं. ते काय हसऱ्या चेहऱ्याची पप्पी घेणारी माणसं खूप असतात. खरं आहे. दुसऱ्यांच्या पैशाने रंग तोंडाला लावणारी माणसं खूप असतात. स्वतः ज्या वेळेला करतात आणि कळलं पाहिजे आपल्याला की हे दिवस सुद्धा जातील, हे दिवस सुद्धा निघतील. कोणतरी म्हणतं ना की एव्हरेस्टवर काय कायम जाऊन शेर्पा नाही. तेनसिंग उभा नाही राहिला, त्याला खाली उतरावंच लागतं. तर आपलं ज्यावेळेला कळतं ना की चला चला चला, हां. चढता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. आणि आता हा तुम्ही संवादरहित सिनेमा केला. एकही संवाद नाही. नाही मग ह्याची आव्हानं? आहे ते एक आणखीन एक वेगळं आहे माहीत आहे का. लोकांना असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण ते माध्यम स्वीकारायला पाहिजे. लोकांना असं बऱ्याच वेळेला वाटतं की अरे तुम्ही आणि मी भेटलो की बोलणं आवश्यक आहे. अरे नाही बोलणं आवश्यक काय वेळेला ते एक्सप्रेशनमधनं कळतं की तो कशासाठी आला आहे, काय आला आहे हे कळतं. नॉट नेसेसरी. उलट ते हे आहे की तुम्ही काय करता, माझ्या नजरेत नेमकं काय असेल. हां, नजर जास्त बोलते. नजर जास्त बोलते, तुमचं गेश्चर पोश्चर जास्त बोलतं ना. हां, संवादात अडकून पडता कामा नये माणसाने. हां. त्याच्या गेश्चर पोश्चर. आणि तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेला तुम्ही सिन्सिअरली काम केलं ना, म्हणजे रंगमंचावर सुद्धा, तर आता कसं इथे ज्यावेळेला तुम्ही हे करता त्यावेळेला तुमचं क्लोज मीडिया असतो, तुम्हाला फोकस करतात. पण तुमच्या स्वतःवर जर फोकस असेल ना तर आपल्याला असं जाणवतं रंगमंचावर काम करताना सुद्धा, अरे मी इकडून इकडे जातो ना तर सगळ्यांच्या नजरा माझ्याबरोबरच आहेत, ट्रॅव्हल करत आहेत त्यांची स्पंदनं जाणवतात तुम्हाला. तिथला पॉज देखील वर्कआउट होतो. तो कळतं, कमालीची शांतता असते तेही जाणवते. आणि आपल्याला जाणवतं अरे त्यांची स्पंदनं माझी स्पंदनं एक झाली आहेत. मग लोक येऊन कोणतरी भेटतात आणि मग एखाद्या लुकचा देखील कोणतरी सांगतो, त्या दिवशी तुम्ही तो असा लुक टाकला ना, हां मग काय होतं त्यात, अरे असंच होतं, जाणवलं तुम्हाला. तो हे सगळ्यांना नाही जाणवणार. जे त्याच्याशी तादात्म्य पावले आहेत हां. त्यांनाच ते जाणवेल. कारण बऱ्याच वेळेला माणसं एके ठिकाणी असतात, म्हणजे जसं गर्दीतही माणूस एकटा असतो असं म्हणतात ना, तसं तो असतो आणि तो नसतोही. त्याचं अटेन्शन बऱ्याच ठिकाणी असतं. आणि आता तर काय डेंजरसच आहे हो, ते सगळे माणसं परग्रहावरनं आल्यासारखेच वाटतं रंगमंच. कारण प्रत्येकाचा मोबाईल चालू असतो आणि हो. त्याचं ते रिफ्लेक्शन येतं हो. ब्ल्यू रंगाचं. हो. म्हणून मी कुठे काही कथा वाचायला वगैरे गेलो किंवा सांगायला गेलो तर मी स्ट्रिक्ट सांगतो, बंद हां ते बंद. तुम्हाला काय अमिताभचा फोन येणार नाही, ते थोडा वेळ बाजूला ठेवा, कॉन्सन्ट्रेट, त्यासाठी वेळ द्या ना. हो, तुम्ही ज्या मी गाण्याच्या आला- मैफलीला गेलो तर गाण्याच्या मैफलीला मी वेळ देणार. हो, हो. मग तिथे हे डिस्टर्बन्स असता कामा नये कोणता. नाही तुम्ही कशातच राहत नाही, कशाचीच एन्जॉयमेंट घेत नाही हो.
गाण्याला देखील आपण क्लासिकल गाण्याला जातो, सगळ्यांना काय रागदारी कळते का? पण एखादी जागा अशी आपल्याला आतूनच हलवते, अरे क्या बात, आपण म्हणतो क्या बात आहे यार, कशासाठी बोलतो ते जाणवतं ना आपल्याला. करेक्ट. कळलं का नाही? हां. इवन गाताना देखील तुम्ही ज्याला श्रीनिवास खळेंची कंपोजिशन ऐकता त्यावेळेला त्यातले स्विंग कळतात ना आपल्याला, आणि किती छान स्विंग आहे त्याची, क्या बात आहे, क्या बात आहे. बाई एखाद्या वेळेला गातात, रफी साहेब गातात, हाय म्हणतात, त्याला ते क्या बात आहे, काय आवाजाचं मॉड्युलेशन आहे. ते काय करतात का? ते हाताने दाखवतात का? किती नाही. सहजतेने गातात. सगळं इथे आहे, गळ्यात आहे. त्याप्रमाणे आणि मग म्हणून मला असं वाटतं की जशी पद्याला लय असते तशी गद्याला सुद्धा लय असते. मग तुम्ही ते लय पकडायला शिका. तुम्हाला एकदा लय कळली मग ती लय ती सगळीकडेच असते. खरं आहे. सगळी तुमच्या श्वासाला सुद्धा एक लय आहे. हो. तसं तुम्हाला एखादं कॅरेक्टर वाचायला मिळालं तर ते कॅरेक्टरची लय तुम्हाला कळली, त्याचे श्वास कळले पाहिजे तुम्हाला, की तुम्हाला पटकन पहिल्या क्षणाला कळतं. आणि याच्यासाठी ऑब्झर्वेशन खूप हवं आणि वाचन खूप हवं. आणि नुसतं वाचन नसता कामा नये, वाचनाचं चिंतनही असलं पाहिजे. कशासाठी काय केलं आहे, काय असं केलं की लाईफ वंडरफुल आहे. पण तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता जो तुम्ही अगदी ठरलं तर मधला मधुभाऊ, हो, त्याची लोकप्रियता, होय होय होय. हा अनुभव भन्नाट ना? नाही, खूप खूप भन्नाट. म्हणजे आता मी एवढी वर्ष काम करतोय, हां. पण मधुभाऊ त्याच्या अगोदर आमचं खुलताकळी खुले नाव होतं, त्यातही मी मधू काका होतो. अच्छा. तर मला वाटलं हे काय मधू असं मला चिकटच आहे की काय, हां. असं ते एक वाटतं ना. हां. तसं आता बघा मी गमनमध्ये काम केलं, त्यात भाऊ मालवणकर आहे मी. भाऊ मालवणकर. मधू गेला, मधू. हां. तर त्या याची एवढ्या वर्षात बरेच लोक म्हणतात की अरे आयुष्यात एखादी भूमिका तुम्हाला मिळावी लागते, त्याने रेकग्निशन मिळतं, या ओळख मिळते असं तुम्हाला नाही म्हटलं. ओळख मिळते. तर एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर यांनी मला, म्हणजे आता मी कुठेही गेलो, काही हां. गेलो तर मधुभाऊ विचारतात, आश्रमाबद्दल चौकशी करतात हां. आणि सायली कशी आहे असंही विचारतात. आमच्या अच्छा. जुई गडकरीला विचारतात हां. सायली कशी आहे. मग दुसरी आमची प्रियांका तेंडुलकर आहे, हां. तिच्याबद्दलही विचारतात. मग लोक एवढी हे झालेली इन्व्हॉल्व असतात, 2 मुली पण किती डिफरन्स आहे, एक कशी वागते, तुम्ही ते वागायला नको होतं, तिला असंच फटकारायला पाहिजे होतं, तुमची कशी ती मुलगी सायली कशी आहे. पण मी जिथे जिथे जातो तिथे मोस्टली कुठेही गेलं तर सायली कशी आहे, सायली कुठे आहे, सायली तुम्ही कोमामधनं कधी बाहेर येणार, तुम्ही बाहेर यायला पाहिजे, तुमच्यावर खूप अन्याय झाला आहे वगैरे असं असं. आणि खूप म्हणजे आत्ता म्हणजे काय मला थोडीशी भीती वाटायला लागली, कारण ते सगळं. आणि त्यात महिला मंडळ आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना. आत्ता मी देवखेडच्या वेळेला कोकणात होतो. अच्छा. त्या कोकणात देखील शाळा सुटली होती, हां. कळलं का? ते शाळेची मुलं सगळी मधुभाऊ आले ते सगळं असं बघितलं. तो आमचा चंदू गायकवाड माझ्या बाजूला उभा होता, आमचे सिनेमॅटोग्राफर विनायक जाधव तिथे उभे होते. हां. ते म्हणाले मधुभाऊ एवढा. म्हटलं बाबा आहे बाबा, तो पॉप्युलर आहे बाबा, तो हां. मधुभाऊ. म्हटलं रे तुम्ही नेहमी बघता का सिरियल? तो हो असं त्याने कोरस दिला. 8:30 ते 9 वगैरे. तुम्हाला आवडते का सिरियल? हो वगैरे असं. मग सगळ्यांची ती फोटो काढण्यासाठी धडपड वगैरे वगैरे सगळं जे झालं ना, हां. ते तुफान आहे. म्हणजे गेल्या वर्षी मी स्टार हेल्थ इन्शुरन्सबरोबर आमची मंडळी आहेत, आमचा मामा वालावलकर हां. किंवा आमचे रवी सावंत सर, त्यांनी मला घेऊन गेले होते. तर तिकडे गेल्यानंतर देखील पंढरपुरापासून, म्हणजे पंढरपूरला ते टिकली लावायला येतात बघा, हां. ती लहान मुलगी होती, ती मला म्हणाली मधुभाऊ ना तुम्ही, म्हणलं लावा ना. ते म्हटलं नको. आणि आम्ही गेलो, नाही करायचं. आणि कोणीतरी बघेल म्हणून मी पुढे सरकलो. मग थोडं पुढे गेल्यानंतर मला असं वाटलं ना, ती छोटीशी मुलगी आहे यार, तिला जरा मला टिळा लावायचा होता, लावायला दिलं असतं तर काय हरकत आहे. मग तिकडे गेलो आम्ही, पाय वगैरे धुतले चंद्रभागेमध्ये. तिकडनं परत येताना मी माझ्या राकेश तळगावकर होता, त्याला मी सांगितलं अरे ती मुलगी भेटली तर मला सांगा. तर ती मला दिसली, तर मी तिला सायली नावाने हाक मारली, सायली. तर ती धावत आली. म्हटलं लावते, तुला काय लावायचं ते लावते. आणि ते लावलं. मग तिला मी पैसे वगैरे दिले. मग तिने देखील विचारलं सायली आली आहे? म्हटलं नाही गं, सायली नाही आलेली. नाही गं, आमचा नमस्कार सांगा. नमस्कार सांग. मध्यंतरी कुर्ल्याला एके ठिकाणी मी सिग्नल क्रॉस करत होतो, इतक्यात एका बाईने मला बोलवलं, तुम्ही मधुभाऊ ना? तो हो. सायलीला हा गजरा द्याल का? तर म्हटलं मी आता शूटिंगला नाही आहे म्हणून, पण माझ्याकडून तुम्ही घेऊन जा आणि मग सांगा तिला. म्हटलं ओके, हरकत नाही, द्या.
पैसे द्यावे, तर पैसे नाही घेतले. पण ते सायलीला आणि मला खूप असं बॉन्डिंग खूप छान आहे, आमचं दोघांचंही खूप छान बॉन्डिंग आहे. आणि लोक पाया वगैरे पडतात, हो खूप अरे ऑकवर्ड बापरे! होतं, हो अच्छा. हो हो, खूप असं काहीतरी वाटतं. आणि वडीलधारी माणसंसुद्धा म्हणजे मी सांगतो, अहो तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात, तुम्ही असं नका करू. तर ते काहीतरी त्यातलं पॉझिटिव्ह, त्यातला चांगुलपणा त्या कॅरेक्टरमधला तो त्याच्यात कुठेतरी शोधत असावेत किंवा काय. किंवा बरेच वेळेला असं म्हणतात की तुमच्यासारखा एखादा वडीलधारा माणूस घरात हवा, जो संस्कार हे करेल, किती छान संस्कार केलेत, मुलीला किती हे वाढवलं वगैरे असं हे करा. पण खरं आहे की मला खूप अर्थात बऱ्याच लोकांची मेहनत आहे. आम्ही ज्यावेळेला एक दोघं जण दिसतो, तर आमचे दिग्दर्शक वगैरे असतात. दिग्दर्शक देखील हळूच येऊन आमचे सचिन गोखले कानात येऊन सांगतात, भाऊ ते असं असं. मग लक्षात येतं, अरे हां हे मिसिंग आहे, येस करेक्ट, थँक्यू. आम्ही ते केलं की ते एक इनपुट देखील मिळतो ना. त्यावेळेला आपण एका ट्रॅकने विचार करण्याची गोष्ट असते, त्यांना संपूर्ण स्टोरी माहिती असते. हो, बरोबर कारण आहे. ते सिरियलचं त्याचं कसं आहे विजन की ठरलेलं आहे ना. हां, त्यांचं ठरलेलं आहे. आणि बघा ना, आता 1034 1035 एपिसोड वगैरे झाले. आमचं कुठून चालू होतं आणि कुठून. आणि मला खूप बरं वाटलं की ही माझी पहिली सिरियल, की मी पहिल्या एपिसोडपासून आहे. हां, नाहीतर हां, तुम्ही म्हणजे असता हां, नसता. नाही तर मग कसं मध्येच एंट्री वगैरे होते. आणि हां, आता पूर्वीसारखं नाव येत नाही स्क्रोलिंगला, हां. की बाबा हा याची भूमिका आहे हो, वगैरे. पूर्वी पण यायची. आता नाही, बाहेर कुठेही गेलं तरी देखील, म्हणजे मी अक्कलकोटला गेलो काय किंवा तुळजाभवानीला गेलो काय, मग लोकांचं असं असतं की नवीन विवाहित मुलगी असते, मग ती सांगते, बाबा बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवून फोटो काढा ना, मला जरा जवळ हां. घेऊन फोटो काढा ना, मी नमस्कार करताना फोटो काढा ना. हो. असं हां, मग ते ते करावं लागतं. मग काय करणार बाबा, ती माझ्या मुलीसारखीच आहे. हां. मला स्वतःला मुलगी नाही, पण ह्या अशा बऱ्याच मुली मुली म्हणून वावरतात, अवतीभोवती येतात. पण खूप पॉप्युलॅरिटी, म्हणजे खूपच प्रसिद्धी. पण तुम्ही बोलता असं म्हणालात, की ह्या लोकप्रियतेची भीती वाटते. लोकप्रियतेची भीती इन द सेन्स की अरे माणूस म्हणून बघा माझ्याकडे, मी तो नाही ना, ती व्यक्तिरेखा झाली. कारण तुम्ही एकदम चांगुलपणाचं एकदम मला हेच लावून टाकाल असं नाही. मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत ना, मी टाईपकास्ट होईन त्याची भीती वाटते. मला व्हिलन करायचं आहे. बघा आता तुम्ही शांतपणे विचार केला तर आता चांगला व्हिलन नाही आहे. व्हिलन लिहिल्या आत्ता सगळं चित्रपट म्हणा किंवा काय एक ओरिएंटेड केले जातात. सिरियल ज्या आहेत त्या सगळ्या महिला ओरिएंटेड आहेत. प्रधानता जास्त आहे. आपल्याकडे बघा, आपल्याकडे व्हिलनची एक परंपरा आहे, आपल्याकडे विनोदी वीरांची एक परंपरा आहे. हो, आपण केवढ्या समृद्ध वारशातून आपण पुढे पुढे जातो, आपल्या लक्षात येतं ना. आता विनोद म्हटल्यानंतर अगदी म्हणजे मास्टर विनायकपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. सुरुवात करतो. कळलं का बरोबर नाही? आहे. त्यांचाही शरद तळवळकर, राजा गोसावी वगैरे हां, वगैरे का, हां. फॉर दॅट मॅटर येस. आमचे शिंदे, ते देखील काय छान काम करायचे, छोट्या मोठ्या येस. भूमिका सगळ्या. पण ते देखील तर तसं टाईपकास्ट होता कामा नये. वेगवेगळ्या विविध ढंगी, विविध रंगी भूमिका मिळायला पाहिजेत. मग आपल्याला आता विलन म्हटल्यानंतर आपल्याला तर कोण पूर्वी कसं प्राणसाहेब, केन सिंग, या पण आता त्या रणजित सगळं. डकेत नाही गाजला. हां, तुम्ही बघा. धुरंधर बघितला? नाही, मला बघायचा आहे तो. मला त्यातला तो त्याचा अक्षय खन्नाचा. अक्षय खन्नाबद्दल खूप ऐकले. मला तो बघा, मला एके ठिकाणी मी एका फ्रेममध्ये बघितलं, तो म्हणालेला, "अरे हा ना." एकच बघितली त्याची फ्रेम कुठेतरी आलेली. हां. असं आपल्या इकडच्यापेक्षाही तो हॉलिवूडसारखा काम करतो, खूप अंडर करतो. आणि मला अंडर करणारी माणसं खूप आवडतात. मला असं सटल लागतं. मला लाऊड कोणी करायला सांगितलं की थोडं अरे यार लाऊड नाही. पण आपण काय वेळेला होतं, आपला से नसतो, व्हॉईस नसतो बऱ्याच वेळेला. हां. कारण दिग्दर्शकाला माहिती आहे की मला या प्रकारचंच हवं आहे. हां. म्हणजे मी ज्यावेळेला सौदामिनी नावाची सिरियल करायचो, त्यावेळेला मला अजून आठवतं, मला हॅलो, मी घाटपांडे बोलतोय. तर ते परवाच्या दिवशी मला एक जण भेटला, तुमचं सौदामिनीचा काय व्हिलन होता. म्हटलं नंतर मला कोणी व्हिलनच करायला दिलं नाही. बरं, मी त्याला सांगितलं, तर मला ते फिरवायचं होतं, घाटपांडे बोलतोय. तर मला आमच्या दिग्दर्शकाने सांगितलं, नाही, होय, हॅलो, मी घाटपांडे बोलतोय, ये होना चाहिए, ये होना चाहिए. मग आपल्याला मग त्याच्यात काय करता येत नाही. म्हणून काय भीती याची गोष्ट टाईपकास्ट होता कामा नाही. तर मग सगळे म्हणजे सोजीवळ वगैरे वगैरे, जसं आता माहीत आहे, एका जमान्यात तुम्ही बघितलं तर पिचलेला मास्तर वगैरे असतील तर मग चंद्रकांत गोखलेंकडेच जाणार.
हो का नाही? बरोबर आहे. हां, बरोबर म्हणजे आहे. ते ग्रेट आहेत. ग्रेट आहेत पण बाबा ग्रेटच. हो, हो. बाबा ग्रेट. म्हणून मी म्हणतो, की बाबांनाही मी सांगितलं होतं. मला खूप बरं वाटलं. माझं पहिलं नाटक ज्यावेळेला आणि मकरंद राज्याध्यक्ष वगैरे आलं ना, त्यावेळेला बाबांनी मला बाजूला घेऊन सांगितलं, "तुम्ही खूप छान काम करता." हां. म्हटलं, "अहो काय विक्रमजी किती छान." "नाही, नाही, तुम्ही छान काम करता." मला एवढं बरं वाटलं. म्हटलं, "तुमच्याकडनं आम्ही" आणि या लोकांकडून बरंच शिकायला मिळतं. पण तुम्ही पहिलंच नाटक विक्रम गोखलेंबरोबर हे म्हणजे मोठाच हे होतं. नाही, नाही. ते पुन्हा पुन्हा सांगतो ना, आ आयुष्यात काही माणसं येतात. माझ्या एकांकिका स्पर्धांमधून दिलीप कोल्हटकरांनी मला पाहिलं होतं. अच्छा. आणि दिलीप कोल्हटकरांनी मला एक दिवशी बाजूला घेऊन सांगितलं होतं, "तू किती छान काम करतोस माहिती आहे का? तुझ्याबरोबर काम करायला ना नयना आपटे हव्यात. तुझ्याबरोबर काम करायला नयनतारा हव्यात." मी एकांकिका करणारा माणूस. म्हटलं, "काहीतरी काय तुम्ही? काय कुठेही का?" "नाही, नाही. मला आता काय माझ्याकडे आता सध्या नाटकं नाही आहेत. पण मी बघूया आपण कधीतरी करू." हां. आणि एक दिवशी मी असाच मी त्यावेळेला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहायचो. रात्रीच्या वेळेला फोन आला. हॅलो आणि त्यांनी पहिल्यांदा विचारलं, "नारायण राणे का?" तर म्हटलं, "हां." ते म्हटलं, "नाही, नारायण जाधव बोलतोय." "अरे हां, हां, मी दिलीप कोल्हटकर बोलतोय." म्हटलं, "बोला." "अरे, एक नाटक आहे आणि मकरंद राज्याध्यक्ष म्हणून विक्रम गोखले मेन भूमिकेत आहेत. एक छोटीशी भूमिका आहे, तर तू मला आठवलंस, तर तू काम करशील का त्यात?" तर मला एकदम असं हे आलं, की क्या बात है यार! क्या आपण ज्याची वाढ कारण मी आणि माझ्या बाबांनी हां. छबिल्लासमध्ये असताना बाल्कनीमधनं आम्ही बॅरिस्टर नाटक पाहिलं होतं. अच्छा. आणि तो शेवटचा सीन सुरू झाला आणि माझ्या बाबांनी माझा असा घट्ट हात धरलेला अजून आठवतो, की त्या आर्म चेअरवर जो त्या खुर्चीवर तो बसला, तर हा माणूससुद्धा वेडा होईल. आणि त्यावेळेला माझ्या मनात कुठेतरी आलं होतं, अरे आयुष्यात कधीतरी ह्या माणसावर काम करायला मिळायला पाहिजे यार. असं वाटलं. मी त्याला कामही करत नव्हतो. पण असं वाटलं या माणसावर काम करायला मिळालं आणि मला नेमकं हे सांगितलं. मग मी मिसेसकडे गेलो. मिसेसला सांगितलं अशी छोटीशी भूमिका आहे आणि त्यावेळेला कसं होतं त्या विक्रम गोखलेंबरोबर काम करण्यासाठी आणखीन एक तुल्यबळ असा कोणतरी नाववाला माणूस पाहिजे होता. मग त्याच्यासाठी मंगेश कुलकर्णी, प्रदीप वेलणकर, आपला सोहनी दिग्दर्शक ही सगळी मंडळी चेक करून झाली होती. हे मला नंतर कळलं. हां, हां. की अरे आम्हाला त्यावेळी बोलवलं होतं, आम्हाला माहिती नव्हतं एवढी चांगली भूमिका आहे. तर आम्ही आपलं गेलो, तर त्या एंट्रीज होत्या हो छोट्या-छोट्या आणि त्यावेळेला मी दिग्दर्शक म्हणून स्टेट कॉम्पिटिशनला वगैरे बँकेत असं हे होतं. आता बघा कसं बारीक-बारीक गोष्टी असतात त्या. मी एवढ्या मुलांना शिकवतो, हे करतोय. आता ती मुलं माझ्याकडे सर म्हणून बघतात, मी मोठा दिग्दर्शक म्हणून बघतो आणि मी छोटीशी भूमिका तर लोक म्हणणार, "काय त्या छोट्याशा भूमिकेसाठी कशाला गेलास तू?" ते म्हटलं, काय करूया आपण? तर मी गेलो दुसऱ्या दिवशी. गेलो ते तिथे. त्याच्या अगोदर बरीच माणसं येऊन गेली होती. श्रीराम खरे वगैरे बरीच माणसं होती. विश्वास सोनी. ते विश्वास विश्वास सोनी. सोनी देखील येऊन गेला. सगळे असे होते ते. मी म्हटलं, काय करू आपण? जाऊया. मी गेलो तिथे. गेल्यानंतर एक लक्षात आलं, की त्या दिवशी थोडीशी उशीर झाला. कारण त्यांनी मला सांगितलं होतं, 2 वाजता तू काशिकामध्ये ये शिवाजी मंदिरला. तर मी 2 वाजता जाऊन उभा राहिलो. तर कोणीच नाही तिथे. मी जाऊन बघून आलो काशिकामध्ये कोणी नाही. म्हटलं निघालो. मग 2:15-2:30 झाले. मग मी ठरवलं, नारायणा तुझ्या काय नशिबात व्यावसायिक नाटक नाही, चल निघूया. निघणार इतक्याच समोरनं त्या सरस्वतीमधनं रेस्टॉरंट आहे समोर. हं. त्याच्यामधनं त्यांनी मला हात दाखवला आणि म्हणाला, "अरे तुम्ही आलात?" म्हटलं, मास्तर तुम्ही 2चं टायमिंग दिलं होतं. मी 2 वाजताच आलो." "अरे मी समोर बसलो." ते म्हणजे मला कसं कळणार ना? मग आम्ही तिथे जाऊन बसलो. मग ते इंटरेस्टिंग किस्सा होता. आम्ही सगळेजण जाऊन बसलो. त्यांनी मला बाजूला घेतलं. मला सांगितलं, "असा-असा एक पी-एचा रोल आहे. तो त्यांचा सेक्रेटरी असतो. छोटासा रोल आहे, पण तू करशील असं मला वाटतंय." आणि मग मला त्याची पार्श्वभूमी कळली, की बरेच दिवस त्यांची तालीम चालू होती आणि लताबाई नार्वेकर, श्री चिंतामणीचं ते प्रॉडक्शन होतं. अरविंद औंधे लेखक. तर त्यांनी सांगितलं होतं, की जर आता नाही मिळाला ना दिघे, हां. तर नाटक कॅन्सल करूया. आणि ते अल्टिमेटमवर पोचलं होतं. आणि मी तिथला शेवटचा मालुसरा असल्यासारखा तिथे गेलो होतो. आणि तिथे गोखले काका म्हणून होते. काशिकाची मॅनेजमेंट बघायचे. मग त्यांचं सुरू झालं असं. विक्रमजी आले. विक्रमजींनी दरवाजा बंद केला गाडीचा.
विक्रमजी लिफ्टपर्यंत आले, विक्रमजी आले आणि विक्रमजी आले. तो सदरा घातलेला, चष्मा वगैरे, गॉगल होता, असं हातात एक छान ब्रीफकेस आणि आले असे सगळे आले. आता माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला, असं जाम मला खूप प्रश्न पडतात की आता काय करायचं असतं. म्हणजे तो मोठा आपण आणि ग्लॅमरस यार, क्या बात आहे. असा तो आला, काय करतात, हां देखणा नट, काय करायचं असतं. म्हटलं पाया वगैरे पडायचं का. नंतर म्हटलं अरे, नंतर मग ठरवलं इतर जे करतील तसं आपण करायचं, चाला प्रॉब्लेम सॉल्व होता. पण बाकीचे सगळे त्यांना असे नाही. त्यांनी चष्मा वगैरे असा वर ठेवला आणि त्यांनी ओळख करून दिली, अरे विक्रम, हे नारायण जाधव आपल्याकडे दिघेसाठी आले. त्यांनी मला असं नखशिकांत असं वर बघितलं आणि बोलले, रे वाचल्यानंतर ठरवू. म्हटलं अरे बापरे, वाचल्यानंतर ठरवू कठीण आहे, हरकत नाही. मग सगळे झालं बसलं वगैरे. ते म्हणाले चला आपण वाचन घेऊया. आणि ठाकूरसाहेब, मी पहिलं वाक्य बोललो आणि विक्रमजी म्हणाले हाच दिघे. मला एवढं बरं वाटलं की झालं, माझं सिलेक्शन झालं होतं. पण घोळ असा झाला होता, 5 का 6 दिवसांनी नाटक ओपनिंग होतं आणि बाकीच्यांचं नाटक बसलेलं, माझं काहीच नाही. आणि मला त्या एंट्रीज होत्या पण खूप चांगलं. आणि विक्रमजींनी ज्या पद्धतीने सांभाळून घेतलं. विक्रमजी खूप मोठा माणूस, खूप मोठा माणूस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नजरेने बोलणारी जी माणसं असतात ना, त्यापैकी एक महत्त्वाचा, म्हणजे तो खरं म्हटलं तर इथे नाही, त्या माणसाचं स्थान खूपच वरचं आणि मोठं होतं. आणि नंतर आम्ही एवढे क्लोज आलो की माझी 3-4 पुस्तकं, त्या प्रत्येक पुस्तकाचं मी त्यांना सांगितलं की माझं प्रत्येक पुस्तकाचं प्रकाशन सोहळा तुमच्या हस्ते होणार. तर माझा पहिला ज्यावेळेला गंधरेषा नावाचा कथासंग्रह आला, तो माधवाश्रमात ते आले होते. अच्छा. सेकंड देखील माझं काळीज लेणी नावाचं पुस्तक आलं कॅरेक्टर्सवरचं, त्यावेळेला देखील आले होते. त्यानंतर मधल्या काळात मला थोडासा त्रास झाला, मी घरी होतो त्यावेळेला. माझ्या आयुष्यात जी मोठी मोठी माणसं आली, म्हणजे कुसुमाग्रज असतील, प्रभाकर पेंढारकर असतील, पु ल देशपांडे असतील, विक्रम गोखले असतील, अशी जी मंडळी आहेत, त्या मंडळींवर मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि म्हटलं ही माझ्या आयुष्यात आलेले मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर नेमकं काय बोललो, ते माझ्या आयुष्यातले साखर क्षण आहेत. म्हणून ते साखर क्षण नावाचं पुस्तक मी तयार केलं त्यावेळेला देखील. आणि मग त्यांनी मला त्यावेळी सांगितलं, नारायण हे तू खूप छान लिहितोस, कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न कर. तर म्हटलं सर, मी तिथल्या इथे म्हणालो त्यांना, कादंबरी लिहितो, प्रकाशन सोहळ्याला तुम्ही यायचं, येणार म्हणाले ते. आणि मी मधल्या काळात तुझ्या संदर्भांचे स्मरण चांदणे असं एक मोठी 550 पानांची बृहत कादंबरी लिहिली. आणि माझी खूप इच्छा होती की ती विक्रम गोखलेंच्या, त्याप्रमाणे मी त्यांची तारीख घेतली, सगळं काय झालं. पण तारीख घेतल्याने नेमका त्याच वेळेला त्यांच्या PAचा विकास अमृत यांचा फोन आला, नारायणराव ते असे सेटवर त्यांना जरा व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास झाला आणि ते हे झालेत, ॲडमिट करावं लागलं वगैरे. आता तुम्ही बघा, त्यांनी सांगितलं नारायणला सांगा कोणीतरी. म्हटलं तर जास्त, कारण मला देखील व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास झाला होता आणि काय होतं ते मला माहिती होतं. म्हणजे डॉक्टर वगैरे मला म्हणाले त्यावेळेला, तुम्हाला कळलं का. म्हटलं काय, तुम्ही हात लावून आलात वगैरे. म्हणजे काय म्हणताय, म्हटलं एवढं सिरियस आहे का ते. हो म्हणाला, हो म्हणाले. आणि म्हटलं अरे बापरे. म्हटलं पण मला त्यावेळेला काही मनात नाही आलं माझ्या की काय वगैरे. फक्त एवढंच माझ्या मनात विचार होता त्या क्षणाला, ज्यावेळेला श्वास बंद व्हायला लागला त्यावेळेला, अरे मुलाचं लग्न करायला हवं होतं, एवढंच. आणि माझ्या लोन नाही कसलं, शेवटचे 1-2 इन्स्टॉलमेंट असतील, बाकीचं काय लोन फ्री आहे माणूस, एवढंच लक्षात आलं, बाकी काय नाही. पण बाकीला ते गोल्डन आवर्स म्हणतात त्याप्रमाणे ते झालं. पण विक्रमजी त्यावेळेला प्रकाशन सोहळ्याला आले नाही, तेवढंच. पण विक्रमजींनी मला भरभरून दिलं, काम कसं करायचं, काय कसं करायचं. आमच्या गप्पा व्हायच्या, बऱ्याच गोष्टी, बॅरिस्टरच्या गोष्टी निघायच्या. अगोदरच्या वाहतोय दुर्वांची जोडीमध्ये ते काम करायचे, त्यावेळेचे किस्से आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी. आणि प्रत्येक ठिकाणी ते नाव रेकमेंड करायचे माझे, की हा आमचा नारायण, याचं वाचन वगैरे. मग वाचनावर गप्पा वगैरे व्हायच्या, पुस्तकांची देवाणघेवाण व्हायची. आणि आम्ही बोलताना कधीही बाकीच्या विषयांवर, अवांतर विषयांवर खूप बोलणं झालं. आणि तेच अनुभव घेणं देणं. त्यामुळे ही सगळी माणसं म्हणल्यानंतर अरे केवढं, म्हणजे मी तो आणि त्याच मला पहिल्या पदार्पणातच
माझा अतिशय आवडता नट रंगभूमीवरचा कोण असेल तर सतीश दुभाषे. मी जाम त्यांचा फॅन होतो आणि त्यांच्या नावाने भक्ती बर्वेने पुरस्कृत केलेलं सहाय्यक अभिनेत्याचं नाट्यदर्पणचं शेवटचं वर्ष होतं 25वे आणि त्याला मला ते अवॉर्ड मिळालं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून. नारायण जाधव आणि मकरंद राजाध्यक्ष. आणि मग ते मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला एक मिळावं लागतं. मग मला मागे वळून कधी पाहावं लागलं नाही. मला कुठे मी म्हणून म्हणालो मी अपघाताने आलेलं आहे आणि कामातनं कामं मिळत गेलेली. मी काही त्याच्यासाठी प्रयत्न केले असं नाही. आता ज्यावेळेला शांतपणे बसतो आणि विचार करतो त्यावेळेला लक्षात आलं अरे नाही म्हणता मराठी 27-28 पिक्चर्स झाले, हिंदी देखील झाले, हिंदी मालिका झाल्या, एवढ्या सिरियल झाल्या. अरे बापरे, प्रगती पुस्तक. प्रगती असं बघितल्यानंतर अरे नावावर एवढी पुस्तकं झाली. अरे बरं केलं आहे काय, अजूनही बरंचसं काही लिहायचं आहे. जोपर्यंत आपली स्मरणशक्ती चांगली आहे तोपर्यंत. कारण मला कामगार रंगभूमीचा इतिहास लिहायचा आहे. व्हेरी गुड. मी त्याचं आणि मला टायटल पहिलं सुचावं लागतं तरच मी लिहितो. त्यामुळे मला ते करायचं आहे की कामगार रंगभूमीचा सफरनामा म्हणून मला ते लिहायचं आहे. 1-2 कादंबऱ्या डोक्यात आहेत त्या लिहायच्या आहेत. आता बघू कसं काय कामाच्या. पण तुमचा लेखक, तुम्ही ज्या भूमिका करताय सगळ्या सेटवर जाता तुम्ही, सिनेमाच्या असेल, मालिकेच्या असेल, नाटकाच्या बाबतीत वेगळे आहे. नाटक अगोदर आपण ते प्रयोग बसवतो आणि मग तो प्रयोग सादर तालीम असते त्याची. तालीम असायची. पण तुमच्यातला लेखक शांत राहू शकतो सेटवर? नाही, मी शांत म्हणजे काय माहिती आहे का, पहिली एक गोष्ट अशी असते की काय वेळेला ना डायलॉग्स वगैरे आले तर आपल्याला एक कळतं. नंतर मालिकेतनं विशेष काय करावं लागत नाही. तुम्हाला कळतं की याच भोवती ते फिरतंय वगैरे. कॅरेक्टर लक्षात येतं. ते कॅरेक्टर लक्षात येतं आणि सहज म्हणजे लोक विचारतात पाठांतर कसं होतं. म्हटलं पाठांतर कशाला पाहिजे, तो सीन समजला ना आपल्याला की ते असं आपोआप येतं. ते आपोआप ती लय मिळते साहजिकपणे. मी मात्र एक गोष्ट करतो काय वेळेला की एखादा शब्द नाही, हा इथे शब्द प्रॉपर नाही वाटत आहे, तर मी सांगतो की इथे ना आता सोनं आहे, तर म्हणाला थोडं गुंजभर असं मी जर वापरलं ते तर मग ते होतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो याच्या वेळेला करत होतो त्यावेळेला माझी आणि प्रताप गंगावणे खास मला भेटायला आले होते त्यावेळेला. हा कोण, मी राजा शिवछत्रपती करत होतो अमोल कोल्हेंबरोबर, आमचे ND स्टुडिओमध्ये कर्जतला, नितीन चंद्रकांत देसाई प्रोडक्शन. तिकडे करताना एक सीन होता त्याच्यात मी गोमाजीने एक पानसंबळ वगैरे करायचो आणि माझं ते खूप लूक वगैरे वेगळा होता त्याचा असा. ते करताना एका ठिकाणी शब्द होतात तर मी पटकन म्हणालो इस्कोट असा शब्द आला बोलता बोलता, असा आयुष्याचा इस्कोट होऊन जाईल वगैरे. त्यांना ते एवढं आवडलं, ते म्हणाले काय प्रॉपर शब्द ह्या माणसाने वापरला, इस्कोटच होतं. आणि ते म्हणाले नंतर मग ते स्क्रिप्टवर लिहून ठेवायचे. गोमाजीने एक पानसंबळांची भूमिका नाही पण ते जर अवेलेबल असतील तर बोलवून घ्या. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही असं काय लिहिता. ते म्हणाले साधी गोष्ट हो, तुम्ही नुसते स्क्रीनवर दिसाल ना तरी ती ऐतिहासिक मालिकाही कळते. कारण ते टोप ते मोठं असं हे आणि तो उभा राहिला की कळायचं की अरे क्या बात आहे. मग आमचे हेमंत देवधर होते, मग ते बोलताना अरे सर हा संवाद तुम्ही बोला असं काहीतरी यायचं, मग ते ॲटोमॅटिकली वाढायचं. त्यामुळे शब्द चांगले येतात तुम्हाला, शब्दाचा फ्लो चांगला येतो. काय वेळेला एखादं वाक्य सहजपणे सुचून जातं, मग जाऊन विचारायचं हे मी असं बोललो आहे बाबा, असं लिहिलेलं आहे, हे असं बोललो आहे, तर कोण तसं ऑब्जेक्शन घेत नाही. अरे छान आहे. त्यांना जर चांगलं मिळालं तर ते हवंच आहे ना. शेवटी ॲडलिप वगैरे आपण घेतोच ना. काय वेळेला ते संवादासारखे संवाद बोलत गेले म्हणून मला बऱ्याच वेळा म्हणतात तुम्ही हे नाही करत का, तुम्ही नेहमी बोलता तसेच बोलता तुम्ही. पण ते जास्त चांगलं असतं ना. हो, सहजता येते ना त्याच्यात. सहजता येते, नाही तर मग तुम्ही कृत्रिम बोलता असं येईल. मग तेच आहे ना. मग ते मी सगळ्यांना सांगतो लिहिलेले असतात ते संवाद असतात, ते तुमचं ज्याला तुम्ही करता त्याच्यामागे तुमच्या शैलीत आले पाहिजेत. त्याच्यामागे तुमचा अभ्यास लागतो. तो अभ्यास असेल तर तुम्हाला सहज सोपं होऊन जातो. किंवा मा जाते असं प्रत्येकाच्यामध्ये असतं. जितेंद्रही बोलतो आणि अमिताभही बोलतो. पण अमिताभ बोलत का बोलतो. म्हणून मला असं नेहमी वाटतं की ज्याला शब्दांचं वजन कळतं,
म्हणून जो उत्तम कविता पेश करू शकतो ना, तो उत्तम गद्य देखील बोलू शकत असला पाहिजे. आणि तो बोलतो, त्याला त्याचा फरक पडतो. कुठे थांबायला पाहिजे, किती स्वल्पविराम, अल्पविराम, फुलस्टॉप, उद्गारवाचक, प्रश्नचिन्हांकित ठीक आहे, उगाच वगैरे, नाही हे आहे. ते नुसतं नाही आहे, ते आलं पाहिजे, ते समजलं पाहिजे. तर मला असं, मी ते कादंबरी हे झाल्यानंतर आमचे ते जे हे होते त्यांना मी सांगितलं, अरे माझी कादंबरी किती छान सजवली हो तुम्ही, किती त्याचं छान दिसतं ते, नाही ते नुसते असे एकाखाली एकाखाली लिहिलं जातं. तुम्ही ज्या पद्धतीने करता, तो म्हणाला नाही तुम्हीही तसं केलं आहे. म्हटलं मला ते आहे की मला माहिती आहे की इथे मला पॉज हवा आहे, तर मी डॉट 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 करतो. तो तिथे पॉज आहे, तिथे पॉज घेऊन नंतर बोल. तर मी सांगू शकत नाही, कारण मी काय नाटक नाही लिहित, स्तब्धता किंवा शांतता हां. असं नाही लिहू शकत. तर मला माहीत आहे इथे डॉट 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 म्हणजे थोडा विराम घे आणि नंतर पुढचं बोल मित्रा. ती कादंबरी वाचताना, आणि कादंबरी म्हणा किंवा काही वाचताना तुमच्या मनात ती चालू असली पाहिजे. तुम्हाला ती दिसलं पाहिजे ते. हां, आणि मला ती सवय आहे. कुठलीही कादंबरी, कुठलंही कथानक वगैरे असं मिळालं, की मी काय करेन त्यात आणि मी हे कसं करेन, हे कॅरेक्टर कसं करेन. म्हणून मला डायरी लिहायची सवय आहे. तर माझ्याकडे त्या डायरी आहे. अरे मला हे कॅरेक्टर करायला आवडेल. आता ते सामंतांची कादंबरी आहे अविरत नावाची, किंवा एम.टी. आयवा मारू नावाची कादंबरी आहे. त्यातलं हे करायला कॅरेक्टर आवडेल. अरे यातला हवालदार करायला मला आवडेल. काहीतरी वेगळं दिसतंय. म्हणून कोणी स्क्रिप्ट दिली तरी देखील कोणी विचारलं मला, तर तो आपल्या लोकं मला स्क्रिप्ट आणून देतात वाचायला. हां. आणि जर त्यांनी विचारलं यातलं, तर मला माहीत असतं की हिरो वगैरे काय नको आहे आपल्याला. हे कॅरेक्टर खूप छान आहे. म्हणजे जसं मी गंगाराम गवाणकरांचं आत्मचरित्र वाचायचो, त्यावेळेला त्यांना सांगितलं, तुमच्या वडिलांचं कॅरेक्टर खूप वेगळं आहे. तुम्ही खोत म्हणून हे करताय आणि तो मला गवाणकर म्हणायला लागले, तुमका बराबर कळला आहात. बराबर कळला तुमका. म्हटलं बरोबर आहे ते. कारण तो तिकडचा माणूस इकडे येऊन चहा विकतोय, केवढं हे आहे. इकडे गावात तो खोत म्हणून वावरतो आणि इकडे मुंबईत मात्र तो चहा विकायला जातो. काय काय त्यांना काय भोगलं आहे त्या माणसाने, गवाणकर. तर ही सगळी माणसं जी मिळाली ना, त्यांच्याकडनं बरं अशोक रानडे आयुष्यात आले, प्रभाकर पेंढारकर आले, किती शालीनतेने बोलायचे, किती ग्रेस साहेब आले, श्रीनिवास खळे आले, श्रीनिवास खळ्यांशी मी छान, यशवंत देव आले, कितीतरी मोठी मोठी माणसं भेटली. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आता एक दिवशी सहज बोलताना यशवंत देव म्हटलं, किती शांत आहात तुम्ही. ते म्हणाला पटकन म्हणून गेले, नारायणराव आपलं ब्लड प्रेशर आपल्या ताब्यात हवं, हातात हवं. आता हे जस्ट बोलून जातं ना. जज बोलून गेले, हां, मौलिक बोलून हां, गेले. ते मौलिक बोलून गेले ना. ते बोलल्यानंतर ते लक्षात येतं, अरे क्या बात आहे यार, खूप छान. आता आम्ही कोलटकरांकडे गेलो, त्यांचा फ्लॅट वगैरे बघितला डोंबिवलीला. आम्ही ते सगळं बघितलं वगैरे, म्हटलं खूप छान. म्हटलं खूप छान सजावट केली आहे. ते म्हणाले हे सगळं मुलीने आणि मुलाने केलं वगैरे. मग मुलीला फक्त सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेव, हे कर पण त्याचं हॉटेल होऊ देऊ नकोस. म्हटलं क्या बात आहे यार, घराला घरपण हवं. घरा गडबड हवं. ते घरी गेल्यानंतर हॉटेलला आल्यासारखं वाटतं असं जर म्हणाल ते बरोबर नाही. एकच वाक्य आहे, कोणतरी काहीतरी जस्ट बोलून. जसं आमचं नेहमी कोट करतो की आपल्या आयुष्यात चांगुलपणाची बेटं आपणच निर्माण करायची. किती छान आहे. चांगुलपणाची बेटं असली पाहिजे. एखादा खांदा मोकळा असला पाहिजे, त्या खांद्यावर डोकं ठेवून आपण रडू शकलो पाहिजे, खरं आहे, त्याच्याशी खरं आहे. गिव्ह अँड टेक करायला पाहिजे. नाही तर काय, एकटा राहिला तर कसा. आपला परीघ आपण वाढवायचा असतो, आपल्या ओळखी आणखीन वाढवायला पाहिजे. म्हणून मला खूप बरं वाटतं, लोकं मला सांगतात सुद्धा, अरे म्युन्सिपाल्टीतली शाळेतली मुलंसुद्धा तुझ्या अजून कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हटलं मी विसरत नाही, त्यांच्याकडनं मी बऱ्याचशा काही गोष्टी शिकलो आहे ना. अरे ह्या माणसाने मला हे कधीच सांगितलं नाही. त्यामुळे ते सगळं, त्यामुळे साहेब तुम्हाला लाईफ. बँकेने, तुम्हाला तुमच्या स्टेट बँकेने बरंच सांभाळून घेतलेलं दिसतंय नाही, करिअरमध्ये. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, घरच्या फ्रंटवर मी आज जो आहे तो माझ्या बायकोमुळे आहे. बायकोने मला खूप सपोर्ट दिला. मी घरचं कधीही काहीही काम केलेलं नाही. अच्छा. हां. आणि मला माझ्या बँकेतल्या सहकाऱ्यांनी, सगळ्या सहकाऱ्यांनी, मी तुम्हाला मगाशी म्हणालो ना, अहो मी ज्यावेळेला ओव्हरसीज ब्रँचमध्ये काम करत होतो, माझी नुकतीच ट्रान्सफर झाली. मी सगळ्यांना सांगतो की मी हस्तिदंती मनोऱ्यात, तुम्ही जिथे चहा प्यायला वगैरे थांबायचो आपण,
ते चहाच्या ते तिथे 21 मधल्यावर मी 21 वर्ष तिथे काम केलं आणि नंतर मग मी ब्रँचला कामाला लागलो. हां. पण तिथली मंडळी काय, माझा एक छोटासा परिवार आहे नाट्यछंदी म्हणून. आमच्याकडची सगळी, मग आमचे रमेश पवार असेल, आमचा आनंद म्हसवेकर असेल, तुमचा जयंत सहस्त्रबुद्धे होता, आमचे आप्पा पडवळ होते. ही सगळी अशी आजूबाजूची सगळी मंडळी खूप मोठी होती. जयंत व्यास होते. ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर हे करणं आणि त्यांनी खूप सांभाळून घेतलं. मी ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला माझ्या 5 सिरियल एअरवर होत्या वेगवेगळ्या चॅनलच्या. इकडे कळत नकळत चालू होतं, मालवणी डेज चालू होतं, कुलस्वामिनी चालू होतं, माझी 2 नाटकं चालू होती. ते सगळं असं करून पण ॲडजस्ट करायचे लोक, थांबायचे. मी त्यांना सांगितलं आज मी निघतोय, तर कोणी थांबवायचं नाही. माझं कोणतरी सहाय्यक असायचा. आमचा महाडिक असेल, मोंदेकर साहेब असतील, आमच्या कार्यकर मॅडम असतील, बरीच मंडळी होती. सगळ्यांची नावं घ्यायची झाली तर सरसकट सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील. पटकन ती आठवतसुद्धा नाही आता. पण ती सगळी मंडळी ती सांगायची जा म्हणून. मी काही वेळेला फोन करायचो, मी आत्ता इथे आहे, नाही तुम्ही या. मग मी कधीतरी जाऊन पोचायचो तिथे. मग तिथे पण मात्र मग रात्री 8, 8:30, 9 वाजेपर्यंत काम करायचो मी. हां. आणि ते काम संपवायचं, दुसऱ्या दिवसाचं काम ठेवून द्यायचं. काही वेळेला व्हेंडर्स होते बरेचसे, कारण मी LC डिपार्टमेंटमध्ये कामाला होतो एक्सपोर्टला. तिथे गेल्यानंतर ते व्हेंडर्स जास्त साहेब उद्या, म्हटलं बाबा मी उद्या माझं कर्जतला शूटिंग आहे, तर मी 11 वाजता वगैरे निघेन. मग तुम्ही येणार केव्हा? 9:30ला घेऊन येतो तुझी सगळी डॉक्युमेंट्स. मग मग मी 9:30ला जायचो. 9:30 ते 11च्या दरम्यान सगळी ती डॉक्युमेंट्स हे करायचे. मग माणसं हळूहळू 10-10 वाजायच्या दरम्यान साहेब वगैरे ते विचारायचे, काय मग आज? म्हटलं मला निघायचं आहे. बरं डॉक्युमेंट झाली सगळी? तो हो डॉक्युमेंट झाली. एक दिवसाची PL मिळायची नाही. पण आमचे साहेब होते ते सांगायचे की नाही स्पेशल केस, आपला आर्टिस्ट आहे तो. हे सगळं सांभाळून घेणं आहे ना, त्यामुळे सगळं झालं. मी आज जो आहे म्हणून मी अतिशय, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, मी माझी अख्खी कादंबरी, माझा नाट्यछंदी परिवार, तिकडची सगळी माणसांनी माझ्या स्टेट बँकेला अर्पण केली. बँकेने खूप दिलं. आज आपण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नकार देऊ शकतो काही गोष्टींना, मला नाही आवडलं तर. का? बँकेची पेन्शन आहे, स्टेबल आहे मी. काय वेळेला तुम्ही त्या विशियस सर्कलमध्ये अडकलात तर काय वेळेला नाही, तुम्हाला व्यवहारात अडकून राहावं लागतं. मला एक सांगा, तुम्ही बँकेतली नोकरी सांभाळून इकडे काम केलं, मग इकडे पैसे नव्हते? होते ना. मग आपण जर मागे वळून बघितलं, बऱ्याचशा कलाकारांनी बँकेतली किंवा इतरत्र नोकरी सांभाळून करिअर केलं. हो, म्हणजे एक 10 नावं मी देऊ शकतो. आता आहे ना, मीही तसंच केलं. हो, पण इथे पैसा नाही म्हणून लोक नोकरी करत होते. कुठे पैसा नाही, इकडे होते की पैसे होते की. तुमचे पैसे किती बुडाले आता बॅन? नाही, एक सांगतो तुम्हाला, पुन्हा एक माझ्या सांगतो. मी एक सुरेश खरेंचं नाटक करतो आताच 15 दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी त्याचं हे झालं. मी बबन प्रामाणिक. हां. तिथे त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे काम करायचं होतं. हां. तर मी पार्ल्याला गेलो. कुमार सोहनी आमचे दिग्दर्शक होते. तिथे गेल्यानंतर मी त्या माणसाला ओळखलं नाही. आर्म चेअरवर असा झोपला होता. तर म्हटलं कोण? म्हणाला काका ओळख करून देतो, लक्ष्मीकांत बेर्डे. त्याने बघितलं, अरे असं म्हणाला तो. बघितल्यानंतर म्हटलं अरे खूपच प्रकृती खालावली होती, पोट वगैरे असं सुटलेलं. तर म्हटलं असं, आणि मग काम करायला लागलो आम्ही. मग त्यांना जरासं त्रास झाला, मग मध्ये थांबली. मग एक दिवशी मला कुमार सोहनी म्हणायला लागले की काका तुमची आठवण काढता, तो भेटायला जातो मी. मग मी एक दिवशी वर्सोव्याला त्यांच्या फ्लॅटमध्ये भेटायला, यारी रोडला. हां, यारी रोडला, कोपऱ्यावरची तिथे बिल्डिंग, तिकडे गेलो. तर मी, महेश कोकाटे होता माझ्यासोबत, आम्ही गेलो. तो गेल्या त्यावेळेला ते पुन्हा पोट खाली आतमध्ये गेलं होतं त्यांचं. अरे तुम्ही आलात छान वगैरे, चला आपण खाली. मग ओळख करून दिली, प्रिया नारायण जाधव वगैरे. मुलं लहान होती. खालीच आपण गार्डनमध्ये फिरूया. गार्डनमध्ये फिरायला गेलो. मग तिकडे झालं. मग एके ठिकाणी बसलो. ते म्हटलं मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, साधी गोष्ट. तुम्ही सुपरस्टार, मी बँकेतली नोकरी वगैरे सांभाळून काम करणारा माणूस, मला एवढा रिस्पेक्ट का दिलात तुम्ही? अहो तुमची कामं बघितलीत मी. आणि एक सांगू तुम्हाला, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. तुमच्या बघितलं बरं वाटतं. म्हटलं आता आपण दोघे एकत्र काम करतो का नाही, आपण दोघांनी एकत्र राहायचं, नवीन इनिंग सुरू करायची.
मी तुम्हाला सांभाळून घेणार, आपण गप्पा टप्पा करू, सगळं काय करू, आणि बाकीचं सगळं सोडून द्यायचं आणि छानपैकी आपण काम करू आणि करू. मग आपण त्याची बोलताना पटकन एक वाक्य बोलून गेले, अं, नारायणराव, ही इंडस्ट्री आहे ना 60-40ची आहे. ते म्हणलं, नाही मला कळलं नाही काय. तुम्ही या इंडस्ट्रीत काम कराल ना ते 40% तुम्ही विसरूनच जायचे. म्हटलं का? नाही, ते प्रोड्युसर येतात आणि मग ते सांगतात की एवढे पुढच्या सिनेमात तूच आहेस रे. हे लक्ष्मण बेर्डेचं खास ते सांगणं असायचं, बरोबर आहे. नाही नाही, ते तर ते माझ्या लक्षात राहिलं. 60-40चा व्यवहार आहे मी. पण वैयक्तिक सांगतो, मला अद्यापपर्यंत कुणीही नाही, पण लक्ष्मण बेर्डेंनी तुम्हाला जो सल्ला दिला हं. का ते सांगितलं, हां. ते तुम्हाला त्या क्षणी काय तुमचं इम्प्रेशन होतं? नाही, मला ते नवीन होतं ना. आणि मी म्हटलं, अरे बरोबर आहे, 60-40. 60-40, 60%च मिळणार, 40% डुबणार आपले. पण नाही, अद्यापपर्यंत माझे तरी कोणी तसं काही, म्हणजे 1-2 अनुभव आहेत. शेवटी काय माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी माझ्यापुरतं ठरवून टाकलेलं आहे, ते साधं गणित आहे. एक, माझ्या नशिबात आहे ते मला मिळणारच आहे. त्यासाठी मी धावपळ वगैरे करणार नाही. आणखीन माझं एक लाडकं विधान आहे, आयुष्याची पटकथा ऑलरेडी लिहिलेली असते. आत्ता हे जे आपण संवाद बोलतोय, आपली गाठभेट आहे, कळलं का? हे मी कोणीतरी नियतीने लिहिली आहे. लिहिलेले हा संवाद हा इथलाच कुठेतरी आहे. ती फ्रिक्वेन्सी जमली म्हणून आपला संवाद जोडलेला आहे. त्यामुळे जे येणार आहे ते लोकं येतात. मी लोकांना विचारलं ना, अरे कशाला फोन करून तुम्ही आता टिंग्या करताना देखील मला त्यांनी मेन ब्रँचला फोन केला. ते म्हणाले इथे नाही काम करत, ते सेंट्रल ऑफिसला काम करतात. सेंट्रल ऑफिसला ते म्हणाले आत्ताच त्यांची बदली झाली, कॅग ब्रँचला काम करतात. कॅगला फोन आला तर मी म्हटलं काय, तर म्हणते ती एवढी माणसं आहेत की बाहेर पडलेली. आणि माझं वैयक्तिक मत सांगतो, जे पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून आहेत ना, त्यांना कामं मिळायला पाहिजेत हो. आणि मी तशी कामं सोडली आहेत बऱ्याच वेळेला. बरीच कामं मी सोडली आहेत या संदर्भातली. म्हणजे एक मी तारा सखाराम राणे नावाचं नाटक प्रवीण शांतारामचं करणार होतो. हेमंत भालेकर हे करणार, आणि भालेकरांनी सांगितलं होतं हेमंतला, अरे नारायणला घे, चाळीतलं काय सांगावंच लागणार नाही तुला, तो परफेक्ट करणार माणूस काम. म्हणून ते सगळं गेलं. मी वाचनाला गेलो तर तिथे किशोर नांदलस्कर बसलेले होते. मी बघितलं तर म्हटलं, अरे हेमंतला बाजूला घेतलं, म्हणा अरे ते वाचायला आले तो. म्हटलं एक काम कर, ते काहीतरी टेलिकॉम कंपनीत कुठेतरी कामाला आहेत, आणि हे नाही, ते मी बँकेत आहे कामाला, छान काम करतील ते, आणि माझ्या वयाचेच बरोबर आहेत, तसेच आहेत, तुला जो काय तू मला कॅरेक्टर नाही. मी निघतो, मी आलो सरळ. म्हटलं मी नाही. काही इन्सिडेंट देखील सॉलिड आहेत माझ्या आयुष्यातले. मी तुम्हाला सांगतो, आमचा एक सोमनाथ तडवळकर नावाचा एक मित्र आहे. तो मला एका सेटवर भेटला होता कुलस्वामिनीच्या, आणि तो बोलताना असं पटकन म्हणाला की तुमचं बोलणं मी ऐकलं, तुमचा व्यासंग बघितला, मी कधी यशवंतराव चव्हाणांवर फिल्म केली ना तर मी यशवंतराव चव्हाण म्हणून तुम्हाला घेईन. म्हटलं मला? तो हो, तुम्ही यशवंतराव चव्हाणांसारखे आहात. म्हटलं ते काहीतरी काय म्हणा. मग मला त्याने म्हणा, तुम्हाला आठवतं तुम्हाला एक फोन आला होता? म्हटलं कशासाठी? एक फिल्म करायची होती. म्हटलं कसली? एक टॅक्सी ड्रायव्हरचा रोल होता बघा. म्हटलं अरे हां 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 हां, करेक्ट. अरुण खोपकरांच्या याच्यामधनं आलं होतं. मीच असिस्टंट होतो आणि मीच तुमचं नाव तिथे सजेस्ट केलं होतं. म्हटलं अरे हां, एक मुलगा विटी स्टेशनला येतो लहान, आणि तो टॅक्सी ड्रायव्हर, तर मला विचारलं होतं टॅक्सी चालवता येते का? ते म्हटलं नाही बाबा, मला नाही टॅक्सी चालवता, म्हणून मी ते सोडून दिलं होतं. बरोबर आहे? तो म्हणा हो. तो म्हणाला ना तोच. मग त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि तुमची भूमिका कोणी केली माहिती आहे का? म्हटलं कोणी केली? इरफान खान. हो, अच्छा, बघा कुठून कुठे गोष्टी जातात. आणि नंतर काही दिवस गेले, आणि माथाडी कामगार नेते शिंदे असे ते, त्यांच्यावर द ग्रेट माथाडी लीडर हां. अण्णासाहेब शिंदे यांच्यावर फिल्म आली. तर तिकडनं मला फोन आला, मला म्हणाले की यशवंतराव चव्हाणांची भूमिका करायची आहे. म्हटलं मी? तो म्हणाला हो, याल का तुम्ही वगैरे वगैरे. तर मी म्हटलं गेलो मी तिकडे, आणि मला माहिती नाही, मी त्यांना विचारलं, सावंतच होते, आमचा मित्रच होता. म्हटलं कोणी सांगितलं हे माझं कास्टिंग कोणी सांगितलं? तो म्हणला सतीश पुळेकरांनी सांगितलं मला. म्हटलं मला? हो.
ते म्हणाले नारायण जाधव. मी म्हटलं मग सतीश पोळेकरांना एक दिवशी मी रवींद्रनाट्य मंदिर मला भेटले. ते म्हटलं 1 मिनिट जरा मला काम होतं. हां बोला बोला ना काय. म्हटलं तुम्ही माझं नाव तिथे यशवंत कसं काय. आर्टिस्ट आहे हो मी. बघितल्यानंतर कळलं नारायण जाधवच काम करते म्हणून. मग तिथे मी यशवंतराव चव्हाणांची भूमिका केली आणि मी एक फ्रेम बघितली. ते एका ठिकाणी मला लक्षात आलं, अरे अरे मी हो चव्हाणांसारखा दिसतो. आता त्यावेळेला आमचे मेकअपमन काय विक्रम गायकवाड वगैरे नव्हते हो, नाही तर मग त्यांनी सेम म्हटलं अरे याच अँगलने शूटिंग करून ठेव तू. नंतर इमिजिएट काही दिवस गेले आणि मला पुन्हा फोन आला, आमच्याकडे यशवंतराव चव्हाणांची भूमिका करायला. म्हणजे काय, आम्ही सुशीलकुमार शिंदेंवर झेप गेरे पाखरा नावाचं पिक्चर करतो आहे, तर त्यात तुम्ही कराल का. म्हटलं अरे कोणी सांगितलं, नाही आम्ही सेन्सॉरला मी होतो तिथे आमची तुमची भूमिका बघितली तर तुम्ही सेम दिसताय. तर शरद पवार संजय मोनीने केला होता आणि मी त्या नंतर काही दिवस गेले आणि एका साहित्य संघात मी आणि शिवदास घोडके दोघं परीक्षक होतो. तर मॅडम बघत शिवदास नारायणराव एक सांगू जब्बार पटेलांना भेटून या ना. म्हणजे कशासाठी. आम्ही ना यशवंतराव करतो. तुम्ही यशवंतरावचा. म्हटलं चला काय मला नाही जाणवत. म्हटलं मी ऑलरेडी 2 केले, पण हे सांगू नका त्यांना. तुम्ही जा, मी पाठवलं आहे म्हणून सांगा. जाऊन भेटा तुम्ही, मस्त काम करा तुम्ही, करा जाऊन. म्हटलं 1 मिनिट मी खोटं नाही बोलणार, मला आवडणार नाही. त्यांनी जर विषय काढला तर मी बोलणार, विषय नाही काढला तर मी बोलणार नाही. मग एक दिवशी घोडकेंचा फोन आला, म्हणे जाऊन भेटलात का. म्हटलं मी आज भेटतो. मग मी गेलो नेहरू सेंटरला, तिथे भेटले. जब्बार पटेल म्हणजे जगनमित्रच. अरे नारायणराव या, मी तुम्हाला ओळखतो वगैरे. माझी अजिबात ओळख नव्हती. मी बसलो तिथे. मग गप्पा झाल्या. गप्पा करताना समोर ग्रंथ होते तिथे. तर मी त्यांना म्हणालो की माथाडी हा शब्द यशवंतराव चव्हाणांनी दिला. हमाल म्हणण्यापेक्षा माथाडी कामगार काय म्हणतात तुम्हाला कसं माहिती. म्हटलं अरे बापरे, मुद्द्यावरच आले. म्हटलं साहेब मी 2 चित्रपटात यशवंतराव चव्हाणांची भूमिका केलेली आहे. असं झालेलं आहे. मला खोटं बोलणं आवडत नाही. ते म्हणाले काय नाही, एक काम कर, विक्रमला बोलून घ्या आणि यांची लुक टेस्ट वगैरे घ्या. मग नंतर मला कळलं की त्यांना ते 3 यशवंतराव चव्हाण दाखवायचे होते. एक छोटा युवकातला आणि जो मधला हवा होता तो दोन्ही बाजूला जाईल असा हवा होता. आणि मी याच्यात जमत नव्हतो म्हणून ते झालं आणि माझं ते बाजूला गेलं. पण असे बरेच योगायोग आहेत की कळल्यानंतर बरं वाटतं मला असं कोणीतरी सांगितल्यावर. तर आता आपण रॅपिड फायर घेतोय, बघूया तुम्ही काय निवडता. श्वास की टिंग्या. अर्थात श्वास, कारण माझा पहिला पिक्चर, त्यानंतर टिंग्या मिळाला, पण दोन्ही व्यक्तिरेखा वेगळ्या, पण श्वास. मॅटिनी शो की दूरदर्शनवर शनिवार रविवारी संध्याकाळी आपण चित्रपट पाहायचे होते. नाही मला मॅटिनी शोमध्ये मी जास्त रमलो. हां, त्यामुळे ते जास्त तुम्हाला हे. हो मॅटेनी. चित्रपट, नाटक की मालिका. तिन्ही माध्यमं तशी जवळची, पण तरीही अधिक काहीतरी जवळचं असतं ते म्हणजे नाटक. भारतमाता की दामोदर. भारतमाता. मी तिथे खूप चित्रपट पाहिले. एखादी आठवण? म्हणजे अरे त्यातली मला ती जुन्नरकरांची बाजूची पेंटिंग्स आहेत ना, ती मला खूप आवडायची. कळलं का. हां, ती जुन्नरकरांची पेंटिंग ते सगळं. नंतर ते कोणीतरी सांगितलेलं किस्सा ते काय उंदीर वगैरे फिरायचे. ते म्हणाला काय याच्यात काय उंदीर का मोर फिरणार का, असं काहीतरी अशोक राणेंनी कोणीतरी किस्सा सांगितला होता तो. तर ते आणि खूप जवळ होतं ना आमच्याकडनं. आणि आमचे बाबा होते ना ते असं आमचे पिक्चर म्हणजे कोणते माहीत आहे ना, प्रपंच, मोलकरी, कळलं का ना, मराठा तुका मिळवावा किंवा साधी माणसं, प्रपंच, या प्रकारची, अन्नपूर्णा, सामाजिक कौटुंबिक सामाजिक काहीतरी हे व्हायला पाहिजे, संत चोखा मेळा, विठू झालाचे कळस वगैरे अशी जी आहेत ना, ते बाबा आम्हाला पैसे दे. बाबा आम्हाला आणखीन मला अजूनही खूप खरं म्हटलं तर हे त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे. दरवर्षी सर्कस यायची ना, तर आम्हाला बाबा सर्कसला पैसे आणि नेहमी सांगायचे सर्कस बघा रे पोरांनो, त्यांचा मेंटेनन्स खूप असतो, सर्कस बघायला पाहिजे आणि ते सगळं लाईव्ह आहे, ते त्याच्यात बघितलं पाहिजे म्हणून ते हे करायचे. आणि नाटकात मी मगाशी बॅरिस्टरचं म्हटलं ना तसं नटसम्राट वगैरे असं त्यांना आवडलं ना की मग घरातल्या सगळ्यांना पैसे द्यायचे, ते बघून या नाटक,
बघून या नाटक असं ते सांगायचे. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम एक एक वेगळं असं लाईव्हली येतं ते. आणि ते कसं एखादा आता आता आमची सिरियल आता 3 वर्ष झाली, तर आमचा तो ठराविक आमचा रूम पार्टनर असतो, आमचा हिरोच आहे अमित भानुशाली. तर त्याचं आपलं शेअरिंग आणि ते एक वेगळं वातावरण, की आम्ही दोघंच किंवा कोणतरी आला तर ॲडिशनल, येऊ का, आज जरा जास्त गर्दी आहे, या बाबा 3-4 जणच. व्हॅनिटी कशी बदलत राहते ना, तर त्याच्यामुळे ते एक तिथे कसं कम्फर्ट झोन तयार होतो. हां, तसं बरोबर काही आहे. आणि मी कितीही झालं तरी मी नाईट शिफ्ट असेल किंवा मी झोपत नाही सेटवर. ते मला ते खूप झोपून कसं काम करतात ही मंडळी. आणि मला नेहमी वाटतं, मी नवीन मुलांना विचारतो, "कशी झोपता बाबा तुम्हाला? कशी झोप लागते? काय तुम्ही एवढं करताय?" झोपले की जाणवतं शरीर, चेहऱ्यावर येतं ते. तुम्ही फ्रेश असलं पाहिजे. तुमची फ्रेश असलं पाहिजे. सुख-दुःख तिथे दिसता कामा नये चेहऱ्यावर. येस. तुम्ही तसंच असलं पाहिजे. मी नाही म्हटलं, मी नाईट असेल तरी नाही करत. म्हणजे मी बँकेत काम करताना देखील फुल नाईट म्हणजे 7 वाजता वगैरे निघायचो, घरी यायचं, अंघोळ करायचो, ऑफिसला जायचो मी. जर झोप आली तर मध्ये कुठेतरी जाऊन बँकेतनं राऊंड मारून यायचा किंवा चहा वगैरे घ्यायचा आणि करायचं. मग एकदा कामाला लागलात की काही वाटत नाही हां, तुम्ही. बरोबर आहे. हं. लोकल ट्रेन की मेट्रो? नाही, मी तसा मेट्रोने खूप कमी प्रवास केला, त्यामुळे मला लोकल ट्रेनच मला जास्त, पण याच्यात कसं कम्फर्ट आहे. एवढंच. मेट्रोला ना कम्फर्ट आहे. पण मला ना ते आताही मला इथे स्टुडिओमध्ये आलो, माझा मुलगा मला म्हणत होता, की म्हटलं, "अरे नाही रे, मी काय हल्ली स्वतःला त्रास करून घेत नाही. ते वर जा आणि ते." आणि मला ते जरासं ते हे म्हणजे अजून मी यूज्ड टू झालो नाही त्या गोष्टीला. हां. कदाचित आणखीन काही वर्षांनी हा प्रश्न विचारला तर मी सांगेन बाबा मेट्रो म्हणून. पण हे काय आयुष्य सगळं लोकलमध्ये गेलं. सरकारने आम्हाला थर्ड क्लासमधनं सेकंड क्लासमध्ये आणलं. एवढंच. मला आठवतंय थर्ड क्लास होता हां, पूर्वी. मग पूर्वी थर्ड क्लास होता. होता त्या ना, थर्ड क्लास होता. त्या जुन्या ह्या होत्या, हां. टिपिकल हे होतं, सगळं होतं. हं. सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स की ओ-टी-टी? नाही, नाही. मला अजूनही मी कालच म्हणत होतो, "अरे चित्रा." तो म्हणाला, "चित्रा." अजून म्हटलं, "सिंगल स्क्रीन आहे का रे?" सिंगल स्क्रीनची मजा खूप होती हो. आता तुम्ही तर गिरगावात ॲट वन्स सगळं, सगळीकडेच सगळं. काका दिसायचा आणि काय ती मजा औरच होती हो ती. मजा औरच होती. आता 2 तुम्हाला मी हे करतोय. हं, खाण्याचं आहे. हं. घरचा डबा की सेटवरचं जेवण? काय माहिती आहे का, घरचा डबा मी नेलेलाच नाही अद्यापपर्यंत. त्यामुळे मी सेटवरचंच जेवण, कारण मी खूप कमी खातो आणि अच्छा. मला ते तितकं म्हणजे ते काय आहे, ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असतं. त्यामुळे मी जेवढ्याच तेवढं. त्यामुळे घरचा बी डबा असा काही घेऊन गेलेलाच नाही कधी. तर कशाला मी सांगू घरचा डबा म्हणून. बरं, घरी असले की कोंबडी वडे की फ्राय सुरमई? मला फ्राय सुरमई जास्त आवडते कोंबडी वड्यापेक्षा. मला वडे आवडतात. अच्छा. हां, वडे आवडतात. पण मला सांगितलं तर ते मला थोडासा कल माझा सुरमईकडे असतो. आणि जे एकच काटा असतो ना. हां. हां, म्हणजे कोणीतरी सांगितलं, "काटेरी खाऊन बघ. अरे हे खाऊन बघ. खूप छान असते" वगैरे. ते म्हणले, "नाही बाबा, आपल्याला ते काय जमत नाही." वडापाव की मिसळपाव? वडापाव. काही खास आहे आठवण? नाही, वडापाव काय काय माहिती आहे का, आपण मालवणीत आम्ही खूप छान म्हणतो, गाठ सवाकलिया. ते यूज्ड टू झालंय वडापाव. शेवटचं वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज? नाही, वृत्तपत्र. वृत्तपत्र. मला अजूनही मी अजून त्याच्याशी हे नाही झालेलं, म्हणून कोणी PDF फाईल वगैरे पाठवते, म्हटलं असं नका पाठवू, मला स्क्रिप्ट पाठवा. मला त्या पुस्तकाचा गंध किंवा सकाळचं वर्तमानपत्र असं ते उघडून बघायचं, बाजूला चहा ठेवायचा किंवा कॉफी असेल तर, हां. आणि मग ते वाचून काढायचं. ते बरं वाटतं. ते असं स्क्रोल वगैरे करायचं. मी अजून थोडा मागच्या पिढीचाच आहे म्हणायला हरकत नाही. लोकं बडबडतात त्याची, बडबडतात. पण मी काय मध्यंतरी फक्त कोरोनाच्या काळात हां, ते वर्तमानपत्र बंद होती पण त्यामुळे. ते होतं कसं माहिती आहे का, मी नाटकवाला, तर ते नाटकाची न्यूज कळत नाही. आज कोणत्या थिएटरला कोणतं नाटक आहे ते कळत नाही. मग ते शोधणं, बरं ते Google वगैरे, आणि मी ना थोडासा त्याच्यापासून लांब आहे. कारण मला माहिती आहे, मी त्याच्यात गुंतून पडलो ना, तर मी गुंतूनच पडणार. कारण जसं आता पुस्तकात असतो, की पुस्तक मिळालं की मला काय बाकी काही लागतच नाही. मला कोणी सांगितलं की म्हटलं चहा, चणे शेंगदाणे ठेवून दिलेत आणि कोणी आलं नाही, उत्तमच. मी आपलं पुस्तक वाचेन, त्याच्यात रममाण होईन, असं काहीतरी आहे ते. तर असे हे नारायण जाधव
तुम्ही आमच्या इट्स मज्जाच्या या स्टुडिओत आलात आणि हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यासाठी मनमोकळ्या गप्पा केल्या. तुमच्याकडे सांगायला भरपूर भांडार आहे, भरपूर म्हणजे भरपूर आहे, पण तुम्ही मोकळेपणाने व्यक्त झालात, बरंच काही सांगितलं, बरंचसं नवीन आहे ते प्रेक्षकांसाठी. त्याच्यातून लोक बोध घेतील, प्रबोधन होईल, मनोरंजन पण होईल. तुम्ही इकडे आलात, आमच्या प्रश्नाला छान उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला खूप बरं वाटलं, कारण मला असं काय वाटलंच नाही कार्यक्रम करतोय किंवा काय करतोय. मी दिलखुलास गप्पा ज्याला झाल्या ना, हां, जे मनात आहे ते आपलं बोलून मोकळं. तुम्ही छान कुठेही ते हे वाचलं नाहीत वगैरे, ते मला बरं वाटलं. नाही, मी समोरच्या उत्तरावर प्रश्न नाही खूप करण्याचा छान. प्रयत्न करतो. मलाही खूप बरं वाटलं, मला इथे बोलावलं, मला व्यक्त होण्याची संधी दिली. मनापासून धन्यवाद. तर रसिको, इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असण्याबद्दल तुम्हाला नक्की उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.